मॉर्निंग मित्रांनो. तर आपण आता परवाच्या लेक्चरमध्ये क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजे वर्ग समीकरण शिकत होतो. आहे लक्षात तुम्हाला? बेसिक फॉर्मॅट काय वर्ग समीकरणाचा? बेसिक कसं लिहायचं? वर्ग समीकरण आहे का नाही शोधायचे दोन क्वालिटी सांगितलेल्या मी तुम्हाला. बस दोनच गोष्टी. त्याच्यामध्ये एकच कुठलं तरी चल असायला पाहिजे. पद नाही म्हणायचं त्याला, मराठीत आपण चल म्हणतो. ते एक्स वाय असेल, वाय तर वायच असेल, काय झेड तर झेडच असेल, आणि त्यातला सगळ्यात हायएस्ट घातांक इथं लिहिता डोक्यावरती तो किती पाहिजे? 2 पाहिजे. 2च्या पेक्षा कमी असेल तर तो वर्ग समीकरण म्हणायचं का? नाही. 2च्या पेक्षा जास्त असेल तर? 4 असेल तर नाही. फक्त 2 आकडा दिसला डोक्यावरती पहिल्या पदाच्या तरच काय म्हणायचं तुम्ही? वर्ग समीकरण आहे. हा लक्षात. आता त्यातल्या 2-3 गोष्टी आपण, हे 3 नियम सगळ्यात महत्वाचे आहेत. आता आपण बघितलं एक बी वर्ग वजा 4ac ह्याला काय म्हणत होतो आपण? डेल्टा. त्याची किंमत काढली. ती कधी काढायचो डेल्टा? आपण ज्यावेळेस त्या मधल्या संख्येचा आपल्याला अवयव पाडता येत नाही, त्याची फोड करता येत नाही, त्यावेळेस काय करायचं? डेल्टा काढायचा. डेल्टा म्हणजे काय? बी वर्ग वजा 4ac ax स्क्वेअर प्लस bx प्लस c ह्यातल्या a b c ह्या तिघांच्या किमती बी वर्ग वजा 4ac मध्ये टाकायच्या आणि आपल्याला काय उत्तर येणार आहे त्याच्यावरून आपण फायनल आन्सर मध्ये काय असू शकते आपण काढणार. आता जर त्या डेल्टाची किंमत शून्याच्या पेक्षा लहान असेल तर उत्तर कसं असतंय? येणारे त्याचे जे अवयव असणार एक्सच्या किमती, हा ते येणारे असतात ते कसे असतात? रिअल नसणार आहे त्याची उत्तर, बरोबर. त्यानंतर एक्स ची डेल्टाची किंमत जर तुमची इक्वल्स टू 0 असेल, 0 एवढी असेल, तर मग त्याचे नंबर्स असतात रिअल आणि काय असणार आहेत? इक्वल असणार आहेत, बरोबर. म्हणजे इक्वल म्हणजे काय? समान असणार आहे. त्याची साइन कशी असणार आहे? त्यानंतर जर तुमचे डेल्टाची किंमत जर शून्यापेक्षा मोठी असेल तर नंबर्स रिअल असणार आणि इक्वल नसणार आहेत फक्त, बरोबर. ते दोन्ही आकडा जे त्याचे येणार आहे, दोन्ही एक्स ची व्हॅल्यू एक, अजून दुसरी व्हॅल्यू येणार आहे, त्या दोन्ही व्हॅल्यू वेगळे असणार आहेत. लक्षात, ह्या 3 गोष्टी तुम्हाला लक्षात आल्या. आता हे 3 नियम सगळ्यात महत्वाचे. आता ह्या फॉर्म्युल्यामध्ये किंवा ह्या समीकरणामध्ये इथं जर मायनस असेल, पहिला मायनस असेल पहिल्या ठिकाणी, म्हणजे 2 चिन्ह असतात ना, 3 आकड्यापैकी 2 चिन्ह असणार आहेत. पहिलं चिन्ह मायनस असेल तर उत्तराला कोणती चिन्ह येणार आहेत? उत्तराची दोन्ही चिन्ह तुमची प्लस असणार आहेत. त्यानंतर इथं मायनस असेल तर रूट निघणार नाहीये, असं आहे का? बघूया. इथं प्लस आहे, हा. तिथं मायनस असेल तर रूटच निघत नाही, बरोबर. यानं प्रश्न विचारलेला की सेकंड नंबरला मायनस असेल तर काय करायचं, तर त्याचं निघत नाही, आपण बघितलेलं. कारण गुणाकार मायनस मध्ये येतो का कुणाचा? नाही येत. ही चिन्ह इथलं पद आलं पाहिजे. हे काय पाहिजे? आपला संख्यांचा काय आला पाहिजे? तो इकडे बघा, ती काय येत राहणार आहे पोरं. ही संख्या कशी आली पाहिजे तुमची? ही काय आली पाहिजे? पॉझिटिव्ह. ठीक आहे, पण कुठल्या संख्यांचं काय आला पाहिजे? बेरीज कोणची, गुणाकार कोणता आला पाहिजे त्यातला? बरोबर. ह्या संख्येची आपल्याला अशी फोड करायची मधल्या संख्येची की ज्याचा गुणाकार ही संख्या आली पाहिजे आणि जी बेरीज आहे ती ही संख्या आली पाहिजे, मधली संख्या. आलं लक्षात? मधली संख्या काय पाहिजे तुमची? बेरीज पाहिजे, आणि कडेची संख्या काय पाहिजे? गुणाकार पाहिजे. मग मायनस मध्ये गुणाकार येत नाही, त्यामुळे तिथं मायनस चिन्ह तुमचं नसणार आहे. मधल्या संख्येला जर मायनस चिन्ह असेल तर तुमची येणारी दोन्ही उत्तरं पॉझिटिव्ह असतात, प्लस प्लस मध्ये असणार आहे. तिथंच तुमचे आन्सर निघणार आहेत सगळे. मधल्या संख्येला पण पॉझिटिव्ह चिन्ह असेल, शेवटी पण पॉझिटिव्ह असेल तर दोन्ही पॉझिटिव्ह असतील तर उत्तर येणार तुमचं मायनस मायनस. त्यानंतर तिसरं काय होतं आपलं? हे प्लस प्लस झालं, मायनस प्लस. आता हे मायनस प्लस आहे, इथं मायनस आहे, इथं प्लस आहे, हे पण झालं तुमचं.
दुसरं काय, शेवटचे पद मायनस असेल तर, अरे शेवटचं राहिलं ना, शेवटचं पद मायनस, दोन्ही मायनस नसायला पाहिजे, दोन्ही मायनस येत नाहीत. शेवटचं मायनस असतंय, मधलं मायनस असतं, आणि दोन्ही प्लस असू शकतात. बरोबर. तर दोन्ही मायनस कधीच नसणार आहेत, एक लक्षात ठेवा. तीनच, दोन चिन्हाला आपण किती वेगवेगळ्या प्रकारे अरेंज करू शकतो एवढं सांगा मला. एक प्लस आणि मायनस चिन्ह आहे, ह्यांच्या जोड्या कशा लावू शकतो आपण? एक नॉर्मल सांगा. नॉर्मली दोन ठिकाणी तुम्हाला चिन्ह टाकायचे, चार प्रकारे अरेंज करू शकतो. बरोबर. एकदा प्लस, इथं प्लस घेतलं, इथं मायनस घेतलं, इथं मायनस घेतलं, इथं प्लस घेतलं, इथं मायनस घेतलं, इथं मायनस घेतलं, इथं प्लस घेतलं. ह्याच्यापेक्षा आपण त्याला कुठंच ठेवू शकत नाही. ह्याच्यापेक्षा चार प्रकाराशिवाय अजून प्रकार नाहीत जगात. आता फक्त ह्यातला कुठला जो मायनस मायनस आहे ना, तो कन्सिडर करायचा नाही, तो येणार नाही आपलं उत्तर. मग आपल्याला राहिले की ते आपल्याकडे ऑप्शन, म्हणजे उत्तर काढण्यासाठीचे तीनच गोष्टी लक्षात ठेवायच्या. मध्ये मायनस पाहिजे, मध्ये प्लस पाहिजे, आणि दोन्हीकडं मायनस पाहिजे, किंवा दोन्हीकडे मायनस नसणार, एक प्लस पहिला आणि एक मायनस इकडचा. मग मध्ये जर मायनस असेल तर आपली उत्तर काय निघणार आहे? दोन्ही पण प्लस निघणार. मध्ये जर प्लस असेल तर दोन्ही उत्तर तुमची मायनस निघणार आहेत. एक मध्ये प्लस, इकडचा मायनस असेल तर एक प्लस आणि एक मायनस असे उत्तर निघणार, डायरेक्ट तुमचं आन्सर निघते. आता याच्या पुढे आपल्याला एक्झामला आलेली उदाहरणं बघितली आपण, ठीक आहे. इथपर्यंत मला वाटते बघितलेत. रिपीट करायची का? फास्ट फास्ट चालते आपली, एकदा रिपीट करू आपण. एक्स वर्ग वजा 25 बरोबर 0. हे सोडवणार कसं आपण आता? एक्स वर्ग वजा 25 बरोबर 0, हे वर्ग समीकरण आहे का? पहिल्यांदा सांगा मला. वर्ग समीकरण आहे का? ह्या फॉर्मॅट मध्ये लिहिता येते का? आज आलेली पोरं तुम्ही लक्षात घ्या. ax² प्लस bx प्लस c बरोबर 0. इथे एक आणि इथे एक. हा नंबर कसा असतो? ऑलवेज पॉझिटिव्ह असणार आहे. हा निगेटिव्ह मध्ये नंबर नसणार आहे आणि शून्य नसणार आहे. बरोबर. लक्षात घ्या, हा नंबर काय आहे? शून्य कधीही नसणार आहे. शून्य नाही, त्याच्या खालचं नाही. शून्य असला तर काय होणार? हे वर्ग समीकरण आहे का? कारण ह्या एक्स ला काहीतरी किंमत असणार आहे. ह्या संख्येनं शून्यानं जर त्याला गुणलं तर उत्तर तुमचं शून्य येणार आहे, म्हणजे हे पूर्ण निघून जाणार आहे. वर्ग ज्याच्यावरती आहे, जो बेसिक क्रायटेरिया आपला वर्ग समीकरण म्हणायचा, ते वर्गच निघून जाणार आहे, ते प्लेसच निघून जाणार आहे. इथं ब्लँक राहणार आहे, 0. मग नुसतं bx प्लस c बरोबर 0 असं येऊ शकतं का वर्ग समीकरण? नाही. ठीक आहे, मग त्याला काय करणार आहे आपण? नाही म्हणणार. मग आता ह्या a b c ह्याच्या किमती टाकून बघायच्या ह्या समीकरणामध्ये. x² म्हणजे काय आहे? याला काय केलंय पहिल्यांदा आपण? हा आला तुमचा x² वजा, इथं काय आहे? bx दिलाय का? नाही. मग 0 इंटू x करायचं. इथं b दिलेलं नाही ना, 0x अधिक काय आहे तिथं? वजा 25 बरोबर 0. आपण अशा प्रकारे अरेंज करून घेतलं ह्याला. ठीक आहे. आता काय करणार आहे तुम्ही? ह्याला काय व्हॅल्यू नाहीये, ह्याला सोडून द्या. आता हे 25 वजा मध्ये आहे, याला टाकायचा पलीकडे. पलीकडे गेल्यावर काय होणार आहे? प्लस मध्ये होणार आहे. म्हणजे एक्स वर्ग बरोबर तुमचं आलं 25. एक्स चा वर्ग म्हणजे एक्स चा 2 वेळा गुणाकार केला की 25 येते. मग कोणत्या संख्येचा 2 वेळा गुणाकार केल्यावर 25 येणार आहे? 5 चा. म्हणून एक्स बरोबर काय येणार आहे तुमचं? किंवा असं करा, √x² बरोबर काय आहे? रूट मध्ये 25. म्हणून पुन्हा एक्स घेतला, त्यातला एक्स बरोबर 5. बरोबर आहे का उत्तर? बरोबर आहे का? दोन उत्तर येतात. दोन गुण तू चेक केलं का? सांगितलेलं गुणाकारामध्ये कॅमेरा वरती, कॅमेरा वरती डोक्याला, डोक्याला लागेल कॅमेरा आहे. दोन गुणाकार वजामध्ये असतील आणि गुणाकार असेल त्या दोन्ही संख्यांचा, तर काय होणार? त्याचा गुणाकार येणार पॉझिटिव्ह मध्ये. इथं वर्ग 3 असतील तर गुणाकार केला की तुझं पॉझिटिव्ह झालं. -1
तिथं काय तयार होणार तुझं आता? हे बघ, -2 याचा एकदा गुणाकार झाला तुझा, काय आलं ह्याचं? 4 आलं. हे उत्तर कसं आलं तुझं? प्लस मध्ये 4 आलं. आता ह्याला काय करणार तू? गुणिले 2 करणार, सॉरी -2 हे. मग इथं काय करू आपण? गुणिले -2. आता एक प्लस आणि एक मायनस संख्या तयार झाली इथं. मग काय येणार उत्तर? मायनस येणार. म्हणजे ज्यावेळेस दोनदा गुणाकार होतो, प्लस मायनस गुणाकार कधी पण झाला की मायनसच येणार. 2 वेळा मायनसचा गुणाकार झाला की उत्तर येणार प्लस मध्ये, बेरजेच्या ह्याच्यात येणार अधिक मध्ये. त्यामुळे आता इथं काय असतं की हे कुठल्याही संख्येचा दोनदा गुणाकार करतोय आपण. तू -5 आणि -5 चा गुणाकार केला किती उत्तर येणार आहे? -5 गुणिले -5 25 प्लस मध्ये येणार आहे. +5 आणि +5 चा गुणाकार केला त्याचं पण उत्तर 25 येते. म्हणून आपण काय केलं की ह्या एक्सच्या किमती तुमच्या 2 येणार. एक्सची किंमत 5 आली आणि एक्सची किंमत आली तुमची -5. लक्षात आलं? म्हणजे आपण गुणाकार, वर्ग म्हणजे काय केलंय की 2 वेळा गुणाकार केला असतो त्या संख्येचा. ठीक आहे, हे झालं आपलं. आता नंतर काय आहे? नेक्स्ट क्वेश्चन बघा. x² अधिक 8x अधिक 16 बरोबर 0. हे आपल्या फॉर्मॅटनुसार, बेसिक फॉर्मॅटनुसार लिहिलेलं आहे. आता ह्याचे अवयव कसे पाडणार तुम्ही? तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय करायचंय? ह्या 8चे असे 2 अवयव पाडायचे ज्याचा गुणाकार 16 आला पाहिजे आणि बेरीज 8 आली पाहिजे. गुणाकार 16 कशा कशा, कुठल्या कुठल्या 2 संख्येचा गुणाकार 16 आहे तुम्हाला सांगा? 4 चौक 16, 4 आणि 4 8 आणि 2 अजून 16 आणि 1. ठीक आहे. अजून ह्या सोडून येतात का काय अजून संख्या तुमच्या डोक्यात आहेत का? नाही, एवढ्या संख्यांचा गुणाकार 16 येतो. आता मला सांगा, यांची बेरीज करून बघूया आपण. एकदा ही काय करू? एकाला प्लस एकाला मायनस करून बघू. याला प्लस याला प्लस, ह्याची बेरीज केली किती येणार आहे? 8. बरोबर. हे प्लस वाले, हे एक मायनसची. ह्यातनं मायनस एकाला कुणाला मायनस चिन्ह दिले किती येणार आहे बेरीज तुमची? 0 येणार आहे. बरोबर. कुणालाही प्लस मायनस केलं तर. आता ह्यातल्या या दोघांच्या आहे अशी प्लस प्लस मध्ये बेरीज किती येणार आहे? 10. एकाला कुणाला तरी मायनस केला किती येणार आहे? सपोज 2 ला मायनस केला किती येणार आहे उत्तर तुमचं? 6 येणार आहे. आणि 8 ला जर मायनस केला तर -6. म्हणजे याचे 2 उत्तर येणार आहे. बरोबर. या दोघांची चिन्ह आपण बघितली, म्हणजे ऍक्च्युली 3 निघतात ह्यातनं. एक तर दोन्ही प्लस प्लस धरले 6 येणार, सॉरी 10 येणार. एक मायनस घेतला तर 2 ला जर छोट्याला मायनस घेतला तर मोठ्यातनं तो वजा होणार आहे, 6 राहणार आहे. मोठ्याला मायनस घेतला तरी 6 होणार आहे, फक्त मायनस मध्ये होणार आहे. आणि 16 आणि 1 ची बेरीज केली किती येणार आहे उत्तर? 17. एकाला मायनस केला, 1 ला मायनस केला किती होणार आहे? 15 येणार आहे. आणि इकडच्या 16 मायनस केला की किती येणार आहे? -15. मग आपल्याला काय सांगितलंय? एवढे सगळे आपल्याला आलेत की आपल्याला नॉर्मली आपल्याला काय सांगितले? बेरीज त्याची किती आली पाहिजे? 8. इथं 8 कोणाची बेरीज दिसते का? याची ही दिसते बेरीज. मग ह्याला चिन्ह काय लावले आपण? दोन्ही प्लस प्लस घेतले की आपल्याला त्याची बेरीज 8 मिळणार आहे आणि गुणाकार पण +16 मिळणार आहे. आलं लक्षात? मग आता आपण काय केलं? ह्याचं फोड केली. x² अधिक 8x अधिक 16 बरोबर 0. ह्याची 2 फोड केली आपण. 4x अधिक 4x. हा आहे असाच, इकडं x² असाच लिहिला, हाय असा अधिक 16 असंच लिहिलं बरोबर 0. आता ह्यातलं कॉमन काय आहे? ह्यात कॉमन काय दिसतंय? इथं 2 वेळा x आहे, एकदा x आहे. दोन्ही पदांमध्ये सेम कुठला आकडा दिसतोय? तर तुम्हाला x दिसतोय. मग x ला बाहेर काढायचा, कंस घ्यायचा. इथं किती राहिला? 2x आहेत. तिथं x गुणिले x, एक x निघून गेला, काय राहतो खाली? सिंगल x राहणार तुमचा x. प्लसचे चिन्ह असंच द्यायचं. इथं किती राहणार आहे? 4, कारण x ऑलरेडी निघून गेला ह्यातला. हे प्लसचं चिन्ह पुन्हा दिलं. आता ह्या दोघांमधलं तुम्हाला
कॉमन काढायचंय. कॉमन इथं एक्स आहे, इथं आहे का एक्स तुम्हाला दिसतोय का? नाही. इथं 4 आहे, इथं 16 आहे. 4 आणि 16 मध्ये कॉमन काय निघते का? 4च कॉमन निघते. बरोबर, कारण तुम्ही 8 घेऊ शकता का कॉमन ह्याच्यात? 8 दुनी 16 पण येते. बरोबर, तुम्ही 4 घेऊ शकता कारण डायरेक्ट एक पद निघून जाणार आहे तुमचं. मग 4 घेतला तुम्ही, हा 4 गेला. खाली कंसात काय राहते? एक्स अधिक 16. कस काय? 4 चौक 16. मग 4 ने काय करायचं? इथला 4 गेला, 4 चौक 16. मग आपण काय करणार? एक्स अधिक 4 लिहिणार बरोबर 0. आता हा कंस डबल झाला रिपीट म्हणून एकदाच घ्यायचा. एक्स अधिक 4 तुम्ही ह्यात घेतला आणि दुसऱ्या कंसात काय आहे? हा एक्स अधिक 4 कंसाच्या बाहेरचे. आलं लक्षात? बरोबर 0. म्हणजे काय झाले तुमची उत्तर 2 आली. आता इथं एक्स अधिक 4 एक्स अधिक 4 म्हणजे उत्तर काय येणार आहे तुमचे? दोन्ही मायनस येणार. म्हणजे काय झालं? याला पुढे कसं सोडवायचे? नवीन आलेले पोरं बघा, लक्ष द्या. आता याला नंतर असं करायचं, एक्स अधिक 4 बरोबर 0 आणि एक्स अधिक 4 बरोबर 0. ही दोन पद वेगवेगळी झाली. मग हा 4 ला पलीकडे टाकल्यावर काय होणार आहे? एक्स बरोबर वजा 4 आणि ह्या 4 ला पलीकडे टाकल्यावर काय होणार आहे? एक्स बरोबर, म्हणजे एक्सच्या दोन किमती आल्या, काय आल्या? मायनस मायनस. तुम्हाला मागच्याला दिसत नसेल तर ह्या साईडला बसा. उगा मान वाकडी करून असं बघू नका, निवांत बसायचं, मोकळच आहे. म्हणजे ज्यावेळेस आपल्याला काय झालं, आता आपला एक मागचा नियम तुमचा बरोबर आला का बघा. इथं प्लस आहे, इथं प्लस आहे. दोन्ही जेव्हा प्लस असतील तेव्हा तुमची उत्तर कशी असणार आहे? दोन्ही उत्तर तुमची मायनस मध्ये आली. आलं लक्षात? मग ऑप्शनला जर तुम्हाला एक प्लस एक मायनस 4 असा ए ऑप्शन, पहिला ऑप्शन असेल, तुम्हाला ए ऑप्शन दिला असेल +4 -4, बी ऑप्शन असेल +4 आणि +4, हे काय ते सी ऑप्शन असेल 4 -4 आणि डी ऑप्शन असेल कुठलं ऑप्शन तुम्ही लिहिणार आहेत? बी ऑप्शन लिहिणार, डी. कारण आपण डायरेक्ट बघायचं कुठं? मधली चिन्ह बघायची, बाकी काय बघायचं नाही. आकडे बघायचे आधी ऑप्शन मध्ये. सगळे जर सिमिलर वाटले तुम्हाला, सेम आहेत, आणि सगळ्यात बेसिक तुम्हाला जर या ठिकाणी प्लस आणि प्लस असेल तर उत्तर कायम तुमचं मायनस मायनस येणार. सरळ बघायचं ऑप्शन मध्ये कोणत्या दोन उत्तरांना तुम्हाला मायनस चिन्ह आहेत. दोन्हीला मायनस मायनस असेल तर ते उत्तर डोळे झाकून मारायचं. एकुलता एक जर ऑप्शन असेल मायनस मायनस वाला, जर एकापेक्षा जास्त उत्तर असतील मायनस मायनस वाली, तर मग आपण इथं फोड करायचं. पहिल्याच तुम्हाला लक्षात येऊन जाईल 4 आणि 4, 4चा 4चा गुणाकार केला की 8 येते, बेरीज 16 गुणाकार येतोय आणि बेरीज किती येणार आहे? 8. 4 वाला आपलं उत्तर असणार आहे. आलं लक्षात? नंतर अजून पुढचं एक एक्झाम्पल बघूया आपण. एक्स वर्ग वजा 10x अधिक 21. आता हे मधल्या चिन्हाला वजा आहे. उत्तर काय असणार आहे? चिन्हाची उत्तरांची चिन्ह काय असणार आहे? इकडे बघून सांगा, इकडे माझ्याकडे. मध्ये मायनस आहे. दोन्ही उत्तर तुमची कशी यायला पाहिजे? प्लस यायला पाहिजे. आणि शेवटी जर मायनस असेल, मध्ये प्लस आणि शेवटी मायनस असेल, तर एक उत्तर प्लस येणार, एक मायनस येणार. एवढं सोपं आहे. आता आपण करून बघूया हे कसं करायचंय. एक्स वर्ग वजा 10x अधिक 21. एक्स वर्ग वजा 10x अधिक 21 बरोबर 0. आता आपल्याला काय करायचंय? 10 बेरीज आली पाहिजे आणि 21 त्या संख्यांचा गुणाकार आला पाहिजे. आता 21 गुणाकार येतोय, कुठल्या दोन संख्यांचा गुणाकार 21 येतोय मला सांगा पहिल्यांदा? 7 3, अजून 21 1, अजून. आता आपल्याला काय सांगितले? त्याची बेरीज किती आली पाहिजे? वजा 10 आली पाहिजे. बरोबर, बेरीज काय पाहिजे? वजा 10 पाहिजे. आता 21 आणि 1 यांची एकाला प्लसचं चिन्ह द्या, एकाला मायनसचं चिन्ह द्या. दोन्ही साईडने करून बघा. 21 मध्ये 1 मिसळला तर किती होणार आहे? 22. 21 मध्ये 1 वजा केलं तर किती होणार आहे?
20 होणार आहे. मग आपल्याला किती पाहिजे 10. तसं दोन्ही साईडनं केलं तरी होत नाही. दोन्हीला वजा वजा चिन्ह द्या. 21 ला वजा दिलं तर किती येणार आहे 21 ला आणि 1 ला वजा दिलं तरी वजा 22 येणार आहे. ठीक आहे, म्हणजे कसंच आपलं ते उत्तर निघत नाही. प्लस द्या मायनस द्या, एकाला प्लस एकाला मायनस, उत्तर ते 10 निघत नाही. आता एकुलता एक ऑप्शन राहिला आपल्याकडे 7 आणि 3. 7 ला प्लसचं चिन्ह, 3 ला पण प्लसचं चिन्ह, बेरीज काय येते इथं काय आपल्याला वजा 10 पाहिजे. बरोबर, मग आपला प्लस प्लस वाला ऑप्शन गेला. आता दोन्हीला मायनस मायनस द्या. वजा 7 आणि वजा 10चा बेरीज किती येणार आहे, वजा 7 आणि वजा 3 ची बेरीज वजा 7 अधिक वजा 10, या दोघांची म्हणजे हेच काय उत्तर येते 2 वजा संख्यांची बेरीज. बोला बोला बिंदास, काय तुमच्या डोक्यातले कन्सेप्ट आहे ती क्लिअर होती इथं, बोलल्याशिवाय तुमचं क्लिअर होणार नाही. काय होतंय 2 वजा संख्यांची बेरीज, काय पण सांगा तुम्हाला, मला नाही जे वाटतं नवीन आलेली. तुमच्या डोक्यात आजपर्यंत काय कल्पना आहे त्याच्याबद्दल, 2 मायनस संख्यांची बेरीज काय येते ती सांगा, लाजायचं नाही अजिबात. -10 अधिक वजा एवढं तर बेसिक कळते ना. वजा 7 आणि वजा 10 ह्या दोघांची बेरीज करायची. 7 आणि 10 ची बेरीज किती येणार आहे, 7 आणि 3 ची बेरीज किती येणार आहे 10 येणार आहे. चिन्ह फक्त वजाचं द्यायचं. लक्षात आलं. 2 वजा संख्यांची बेरीज पण वजाच असते, फक्त 2 वजा संख्यांचा गुणाकार असतो प्लस मध्ये, अधिक मध्ये असतो. आलं लक्षात. हे अजिबात चुकायचं नाही. तुम्ही शाळेत शिकला असताना मायनस मायनस प्लस होते असं काय नसतं, ते गुणाकारामध्ये येतं फक्त. ठीक आहे. आता आपल्याला काय झालंय, ह्या दोघांची चिन्ह आपण मायनस मायनस दिली. -7x याची फोड करायची, x याला द्यायचा -3x. ह्या दोघांचं काय झालंय तुमची ऍडिशन होणार आहे इथं. हे काय झालं तुमचं पहिलं आहे x², हे काय झालं 21 असलेलं 0. आता ह्या दोन मध्ये कॉमन काय, ह्या दोघात पण एक दिसणारी गोष्ट तुम्हाला कोणती आहे तर x. ह्यात किती राहिला, x गेला, हा x गेला, एक x राहतो इथं. बरोबर, मग कंसात लिहिणार तुम्ही सिंगल x वजा हे 7, वजाचं चिन्ह दिलं. आता ह्या पूर्ण दोघांमध्ये कॉमन काय दिसते तुम्हाला, x आहे का कॉमन यात दिसतोय का, मग 3 हा 21 सॉरी, हा ह्यात कॉमन काय येणार आहे 3 कॉमन येणार आहे. छोटी संख्या नाही, ह्याच्यापेक्षा लहान घ्यायची नाही, ह्याच्यापेक्षा मोठी घ्यायची नाही, ती संख्या त्यात येते बरोबर पाड्यात. तर आपण कॉमन घेतला 3, हा 3 गेला, 3 7 21 म्हणजे 7 राहिला. कंसामध्ये काय दिसतंय तुम्हाला x अधिक 7, x अधिक 7. अधिक लिहिणार का वजा लिहिणार तिथं सांगा मला, अधिक लिहिणार का वजा. अधिक लिहिणार. जर अधिक लिहिलं, थांबा मी सांगतो तुम्हाला, तुमचा कन्सेप्ट क्लिअर होईल. आता जर अधिक लिहिलं, आता आपल्याला पुन्हा ह्या स्टेपला जायचं असेल, पुन्हा रिटर्न, तर ह्या वजा 3 न x ला गुणल्यावर काय येणार आहे तुमचं, वजा 3 ने x ला, 3 ने x ला गुणल्यावर काय येतं सांगा मला, 3x. x ला चिन्ह कोणतं इथं प्लसचं चिन्ह आहे, काहीच नाही म्हणजे प्लस आहे, लक्षात ठेवायचं. मग इथं उत्तर काय आलं तुमचं वजा 3x. बरोबर, ह्या दोघांचा गुणाकार केल्यावर. आता ह्या दोघांचा गुणाकार केल्यावर काय येणार आहे, वजा 3 गुणिले 7 यांचा गुणाकार, एक वजाचं चिन्ह एक अधिकचं चिन्ह आहे. अरे 3 7 किती झाले, मग त्यातलं एकाचं वजा आणि एक अधिक चिन्ह असेल तर उत्तराला काय करतो आपण वजाचं चिन्ह देतो. ठीक आहे, इथं पण काय येणार तुमचं वजा 21. मग आपलं हे तर टॅली झालंय, हे तर काय आपल्याला अधिक 21 यायला पाहिजे ना. मग इथं काय करणार आहे आपण, या इथं वजा 7 घ्यायचं. बरोबर, आता वजा 3 गुणिले वजा 7 करा, किती येते, हे वजा 3 या वजा 7 ला गुणा, प्लस मध्ये 21 येणार. म्हणजे आपलं हे कॉलम टॅली झाला, हा टॅली झाला, बरोबर आलं आपलं उत्तर. म्हणजे काय, हा कॉलम रिपीट झाला, हे बॉक्स काय आपला रिपीट झाला, डबल दा आला. हे असं मध्ये शब्द इंग्लिश वापरले चालते ना तुम्हाला,
नाही तर ती गडी कुठे गेला? एक दिवस आला मराठी बोल, मला मराठी शिवाय कळत नाही म्हणला काय? हा हो का, x वजा 7 हा पहिला कंस लिहिला, दोन्ही पैकी एक लिहिला. दुसऱ्या कंसात काय लिहिणार? हा लिहिणार x वजा 3 बरोबर काय आहे 0. आता ह्या दोघांना काय करायचं? सेपरेट सेपरेट करायचं. तुम्ही इकडे एक लाईन टाकायची, x वजा 7 बरोबर 0, x वजा 3 बरोबर 0. x बरोबर काय येणार आहे? हा 7 पलीकडे गेल्यावर प्लस 7 होणार आहे. x बरोबर हा वजाचा 3 आहे, पलीकडे गेल्यावर काय होणार आहे? मोठ्याने बोला गेला काय? जेवण नाही का तुम्ही? नाश्ता केला नाही काय? उत्तर काय आली तुमची? त्याची चिन्ह कसली आहेत? प्लस मध्ये. आपण काय बघितलं होतं? ज्यावेळेस मधली संख्या मायनस असते, पुढे प्लस असते, त्यावेळेस दोन्ही उत्तर तुमची प्लस मध्ये आहेत. आलं का लक्षात? आता जर इथं मायनस असलं असतं आणि इथं प्लस असलं असतं, इथं मायनस असलं असतं, तर आपल्याला दोन्ही उत्तर कशी मिळाली असती? एक प्लस एक मायनस. कुठलेही प्लस कुठले मायनस ते नंतर सोडवताना आपल्याला लक्षात येतं. पण आता अशा प्रकारे जर तुम्हाला दिसलं इथं मायनस आहे, इथं प्लस आहे, बाकी तुम्ही ती कॅल्क्युलेशन करा. गप्पा आईला का गप्पा हाणताय तुम्ही? तर कशाला आम्ही नरड पडतोय रे? हा एक संख्या मधली जर मायनस असेल आणि पुढची प्लस असेल तर तुम्हाला उत्तर नेहमी मायनस येणार आहे. मग तुम्हाला लक्षात येईल की जर मधल्या संख्येला चिन्ह मायनस आहे, तुम्ही गणित सोडवायची पण गरज नाही लागणार आहे. ऑप्शन मध्ये बघायचं कुठल्या संख्येची दोन्ही उत्तर तिथं त्यांनी प्लस प्लस मध्ये दिले ते उत्तर मारायचं. बाकीच्यांची जर ऑप्शन वेगवेगळे असतील, एकाला प्लस एकाला मायनस, दोन्ही मायनस मायनस दिले असतील, असे ऑप्शन उडवून टाकायचे. फक्त प्लस प्लस वाले ऑप्शन आपण धरायचे. पुढे गणित सोडताना तुम्हाला येणार आहे ते. आता हे खालचं, जर एखाद्या संख्येची मूळ 3 प्लस मध्ये आहे आणि इथं 5 आहे, ठीक आहे, कंस आलाय, ह्या संख्येची मूळ काय आहे? 3 आणि हे काय आहे? 5. हे दोन्ही कसे आहेत? प्लस प्लस आहे, ठीक आहे. तर तुम्हाला वर्ग समीकरण काय आहे? आता उलट जायचंय, वरती तयार करायचंय. ते वर्ग समीकरण ax वर्ग अधिक bx अधिक c या फॉर्मॅट मध्ये तुम्हाला शोधायचंय ते. आता काय करायचंय? हे दोन असतात बरोबर. आता आपण बघितलं मग अशी 4 आणि 4 हे दोन मुळं काढली, त्या मुळांचं शेवटच्या अंकाशी काय रिलेशन होतं का? 16 होतं तिथं. आठवते का? 16 होतं तुम्हाला मागच्या समीकरणामध्ये का? 16 हा काय आला? त्या दोन्ही 4 आणि 4चा गुणाकार आला रे. बेरीज असते काय? 4 आणि 4चा गुणाकार 16 म्हणजे शेवटची संख्या त्या दोन मुळांचा गुणाकार केल्यानंतर. आता तुम्हाला दोन मुळ दिलेत, या दोन मुळांचा गुणाकार किती येणार आहे? 15. म्हणून इथं काय लिहिणार तुम्ही? ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0. ह्याच्या जागी काय लिहिणार तुम्ही? 15 बरोबर. दुसरं, ह्या दोन संख्यांची बेरीज कुठे येते? मध्ये येते. पण उत्तर आपली कशी दिली आहेत? ही दोन्ही पॉझिटिव्ह दिली आहेत बरोबर. दोन्ही प्लस म्हणल्यावर मधली संख्याला कुठलं चिन्ह असते? उत्तर दोन्ही पॉझिटिव्ह म्हणल्यावर मधल्या संख्येला मायनसचं चिन्ह असणार आहे बरोबर. मायनसचं चिन्ह असणार आहे आणि ही काय असणार आहे तुमची? दोन्ही ह्या दोन संख्येची बेरीज तेवढी असणार आहे बरोबर. आता बेरीज किती यायला पाहिजे? -8. -8x हे अधिक 15 तसंच राहिलं आणि हे काय नुसतं तुमचं x स्क्वेअर लिहिलं तरी चालते, काय फरक पडत नाही. येतंय का बघा आता ह्याला तोडून? येतंय का रे? 8 ला 2 अवयवामध्ये तोडा बरं अशा की ज्याचं उत्तर, ज्याचा गुणाकार +15 येईल. ह्याचे दोन तुकडे केले आपण. किती? 5 5 आणि 3 5 3 15. हा 3. दोन्हीला आपण मायनस चिन्ह दिलं, इथे x लिहिलं, इथे x लिहिलं, अधिक हे 15 आहे असंच बरोबर 0. इकडं काय आहे? x वर्ग. ह्यातलं कॉमन काय काढलं? ह्यातला कॉमन काढला x. इथला x एक गेला, इथला एक गेला. इथं किती शिल्लक राहिला आतमध्ये? x वजा 5 हा राहिला आणि इथला एक x राहिला वजा. आता काय ह्यामध्ये कॉमन? 3 बरोबर.
कंसाच्या आतमध्ये काय राहिला, हा 3 गेला, 3 5 15, 5 म्हणजे एक्स, इथं काय देणार तुम्ही चिन्ह, -5. जरी नाही समजलं तरी ह्या कंसातलं आलेलं चिन्ह इथं द्यायचं, सेम कंस रिपीट होत असतो. मग आता आता किती लिहिणार तुम्ही इथं पुढं, ह्यातला एक कंस दोन्हीतला एक घ्यायचा, x - 5. इकडे काय झालं, आपण दुसरा कंस कुठला, हा एक गेला, हा गेला, ह्यातलं काय राहिलं आता, x - 3 बरोबर 0. आता काय करणार तुम्ही, x - 5 बरोबर 0, x - 3 बरोबर 0. हे 5 पलीकडे गेल्यावर x ची किंमत काय राहणार, -5 आहे, पलीकडे गेले काय होतंय, +5. बरोबर चिन्हाच्या पलीकडे इकडून तिकडे तिकडून तिकडे गेल्यावर काय होतं, म्हणजे दोन्ही अवयव काय आले आपले प्लस मध्ये. हे आपण टॅली करायला, तुम्हाला मी रिपीट सांगतोय की कसं गेलं, काय केलं आपण, ते आपलं उत्तर आलं का बरोबर. काय सांगितले आपल्याला, 2 मुळं त्याची काय आहेत, 3 आणि 5. दोन्ही मुळं आपली काय आली, 3 आणि 5, तुमची दोन्ही आली उत्तर प्लस मध्ये. म्हणजे आपण ही जी अरेंजमेंट केली ही काय आली, बरोबर आली. तुम्हाला आज नवीन आलेल्यांना थोडंसं डोक्यावर जाईन जरा, बेसिकला नव्हता तुम्ही, ठीक आहे. आता हे एक्झाम्पल सांगा, 2x² बरोबर 32, 2x² बरोबर 32 सोडवायचं कसं, x ची किंमत किती, इकडे बघून सांगा बरं, इकडे त्या ह्याच्याकडे बघू नका, इकडे बघा, इकडे हा, कळालं कशामुळे आलं तुम्हाला, नाही कळालं, 2x² बरोबर 32 म्हणजे काय आहे, 2 गुणिले x बरोबर काय आहे, 32. आता हा गुणिले मध्ये 2, हा पलीकडे गेल्यावर काय होणार आहे, इकडे गुणिले तिकडे गेल्यावर भागिले होतो. मग काय करणार तुम्ही, x गुणिले x बरोबर 32 भागिले 2 किती आला तुमचा, 16. म्हणजे x चा वर्ग बरोबर काय आहे तुमचा 16. x² म्हणा किंवा x गुणिले x म्हणा, दोन्ही पण एकच आहे. ह्याचं वर्गमूळ घ्यायचं, x² ही काय आहे, इथं काय झालं, 16चं वर्गमूळ. मग x ची किंमत किती आली तुमची, एकदा x ची किंमत आली 4, एकदा x ची किंमत आली -4. आलं लक्षात, दोन किमती याच्या निघणार आहे. नंतर आता पुढचा प्रश्न, x² अधिक 5x अधिक 6 बरोबर 0. मधली संख्या बेरीज आली पाहिजे, शेवटची संख्या गुणाकार आला पाहिजे. 5 ची अशी फोड करायची की ज्याची बेरीज 5 आली पाहिजे, गुणाकार 6 आला पाहिजे. आता गुणाकार 6 आला पाहिजे म्हणजे अशी 6 कोणत्या कोणत्या संख्येचा गुणाकार येतो सांगा मला, 3 आणि 2, अजून 6 1 6, बस एवढ्या 2च संख्या आहेत जगात. आता बेरीज किती पाहिजे आपल्याला, +5. इथं पण अधिक आहे, इथं पण अधिक आहे. उत्तर कसे असतील बरं मला सांगा जरा थोडस, उत्तराचे चिन्ह कसे असतील, दोन्हीला मायनस असणार आहे. दोन्ही इथं प्लस आहे म्हणले की दोन्ही उत्तर मायनस असणार आहे. मग आता आपण काय करूया, ह्याला काय करू, दोन्हीला आपल्याला 3 आणि 2 यांची बेरीज केली तर काय येते 5 आणि गुणाकार केला तर 6. 6 घेतलं तरी चालतंय का, चालेल का. मग आपल्याला कॉमन अवयव शोधताना प्रॉब्लेम येईल आपल्याला. 7 बेरीज येणार का, याची बेरीज केली तर किती येणार 7. याचा गुणाकार एकाचं वजा चिन्ह दिलं तर, 1 ला जर वजा चिन्ह दिलं आपण, बेरीज किती येणार 5 आणि गुणाकार मायनस, कारण एकाचं प्लस एकाचं मायनस आहे. ठीक आहे, अजून ते काय एकाला मायनस दिले की संपला विषय. मग आता 3 आणि 2 तुमच्याकडे ऑप्शन एकच राहतोय. आता 3 आणि 2 जर तुम्ही घेतला आता इथं, तर ह्या समीकरणामध्ये x² अधिक 5x अधिक 6 बरोबर 0 असं लिहून घ्यायचं. x² अधिक 5x अधिक 6 बरोबर 0. ह्याचे आपण 2 काय पाडलेत, 3x अधिक 2x का,
तर ह्या एक्सला आपण म्हणजे याला सेपरेट तोडलाय फक्त, बाकी काय केलं नाही. तुम्ही म्हणणार एक्स कुठनं एक्स्ट्रा आणलाय म्हणून. हे आहे असं पहिलं आणि शेवटचं लिहून घ्यायचं. समजलं? आता ह्यातलं कॉमन काढायचं आपल्याला. ह्या पहिल्या दोन मधलं कॉमन काढायचंय, ह्या दुसऱ्या दोन मधलं कॉमन. ह्यात कॉमन काय दिसतंय तुम्हाला? एक्स कॉमन दिसतो. इथला एक्स गेलाय, इथला एक्स गेला, म्हणजे एक्स कंसामध्ये इथला एक्स अधिक 3 राहिला, प्लसचं चिन्ह दिलं आपण. ह्या 2x आणि 6 मध्ये कॉमन काय दिसतोय? एक्स आहे का इथं कॉमन? नाही, 2 दिसतोय. मग बेक बे बेत्रेक 6, म्हणजे 2 कॉमन घेतल्यानंतर तुम्हाला काय राहणार आहे इथं? फक्त x अधिक 3 बरोबर 0. म्हणजे काय झालंय? हा कंस रिपीट झालाय. हा एकदा घ्यायचा, x अधिक 3 अधिक काय करायचं? सॉरी, अधिक नाही, ते चिन्ह नाही, गुणाकारात चिन्ह असतं. x प्लस 2 बरोबर 0. इथनं 2 कॉलम पाडून घ्यायचे. काय करणार तुम्ही? x अधिक 3 बरोबर 0, x अधिक 2 बरोबर 0, x बरोबर किती? -3, x बरोबर -2. म्हणजे वरती दोन्ही चिन्ह प्लस प्लस आले, खालच्याला दोन्हीला चिन्ह काय आली? मायनस मायनस. आलं लक्षात तुम्हाला हे कसं काढायचं? तुम्ही काय करा, नवीन आलेले वही बी घेऊन या उद्यापासून. सेटल झाला का तुम्ही सगळे? रूम बिम घेतल्या का काय? कधी आलेत मी ऍडमिशन? काल घेतले. मग आता सामान मग कुठे ठेवले? रूम घेतले का तुम्ही? रे क्लास लय दिवस झाले, 2 महिने झाले की. आता किती झाले? 2 महिने झाले? 1 महिना. मागच्या महिन्यात 10 महिन्यात 10 तारखेला झाले. 1 महिना होऊन गेला. झाले का रूम? ती कोपऱ्यातला गडी तुमच्या दोघांच्या पाठीमाग हडपसरला राहिला का तू? घेणार का? रूम बिम लवकर घेऊन सेटल होऊन जावा, नाहीतर 2 दिवस येऊन पुन्हा गायब होता. पुन्हा मला पहिल्यापासून शिकवायला लागतं. ती पोर वैतागून जाते नि म्हणते दररोज पुन्हा रिपीट चाललंय. ठीक आहे, आता पुढचं एक्झाम्पल बघा. पुढचं एक्झाम्पल आहे एक्स वर्ग वजा 9x अधिक 20. आता ह्याचे उत्तराचे चिन्ह काय येतील मला सांगा बरं फक्त. उत्तरांचे चिन्ह काय असणार आहे? मध्ये मायनसचं चिन्ह आहे. दोन्ही उत्तर तुमची प्लस प्लस मध्ये आहे. ती काय असेल? आता ऑप्शन मध्ये काय करायचं? पहिल्यांदा असं एक्झाम्पल तुम्हाला आलं आणि मुळ शोधा म्हणलं की लगेच ऑप्शन कडे बघायचं तुम्ही. जिथं 2 प्लस प्लस वाले चिन्ह आहेत त्याच ऑप्शनवर आपलं लक्ष राहिलं पाहिजे, बाकीच्या ऑप्शन कडे बघायचं नाही. डिलीट आपल्यासाठी ऑप्शन ती. मग त्या ऑप्शन मध्येच आपल्याला उत्तर मिळणार आहे. तुम्ही रिव्हर्सली चेक करू शकता. 5 आणि 4 दिला असेल. अजून काय येतं याचं? 5 आणि 4 गुणाकार केला काय येणार आहे? 5 आणि 4 चा 20, बेरीज येते किती? 9. मग ह्या चिन्ह कशी द्यायला लागणार तुम्हाला? मायनस मायनस चिन्ह द्यायचे. वजा 5 आणि वजा 4 चा गुणाकार किती येणार आहे? प्लस मध्ये येणार आहे. बेरीज किती येणार आहे? 2 वजाची बेरीज वजाच राहते. आलं लक्षात? 2 वजांची बेरीज वजाच राहते. फिक्स करायचं. आता इथनं पुढे चुकायचं नाही बरं का. कोणत्या क्लासला शिकवलेले? हा, इथं एमपीसीच्या क्लासला शिकवलेलं का? अजिबात कुठली बेसिक शंका असेल तुमची तरी लाजायचं नाही विचारायला. मला म्हणायचं नाही असं की बाबा येत नाही मला. त्याने विचारलं नसतं तर त्याचा कन्सेप्ट क्लिअर झाला नसता. तो चुकीच म्हणजे त्या डोक्यात राहिला असता आणि मग एखाद्या वेळेस परीक्षेला एखादा मार्काने आपला रिझल्ट गेला की नुकसान होतं आपलं आयुष्याचं. लाजला मी कशामुळे म्हणतोय? बोला तुम्ही, काय तुम्हाला जे वाटते ते सांगा. इथं कोण तुम्हाला काय मी मार्क देणार आहे का तुम्हाला इथं लगेच तुम्ही चुकलाय म्हणून? नाही. परीक्षेत जिथं चुकायचंय, जिथं चुकायचं नाही तिथं नाही चुकायचं. इथं चुकला चालते. 100 वेळा विचारा एखादा कन्सेप्ट. मी पण चुकीने एवढं काय असते त्यात? आता 2 21 लिहिले, 2 लिहिले मी तिथं.
है ना 21च्या ऐवजी असं होतं आता बोलताना लिहिताना. त्यामुळे काय एवढं हे नाही. माझा पण एखादा कन्सेप्ट क्लिअर नसतो, होऊन जातो. कोणी जगातला एकदम असा सर्व काय म्हणतात परिपूर्ण असा कोणी नसतो. त्यामुळं लाजायचं नाही, भेज नाही. फक्त मी इथे येऊन बोलते, तुम्ही तिथे बसून बोलताय, एवढंच आहे. बोलायचं, तुमचे कन्सेप्ट क्लिअर होईल. एक एक मार्क आपला वाढला, बेसिक पक्क झालं की काय गरज लागत नाही. किती कसली गणित येऊ द्या किंवा कुठलाही तुमचा अभ्यास, कसलेही प्रश्न विचारू द्या, बेसिक पक्क पाहिजे तुमचं फक्त. आता ह्याचे दोन अवयव आपण बघितले, -5 आणि -4 अशी येणार डायरेक्ट. आता तुम्ही तोंडी काढायला लागलाय उत्तर, हा का नाही अजून? हे सांगा बरं. चला इकडे बघू ना काय त्या उत्तराकडे. x वर्ग - 1 बरोबर 0. काय करायचं काय सांगा. कसं काढलं प्लस मायनस, काय केलं तिथं बघून? प्लस मायनस काय होणार? मगाशी सारखं ते 25चं उदाहरण बघितले ना, x वर्ग - 25 बरोबर 0. त्याच टाइप मध्ये x वर्ग - 1 बरोबर 0. काय होणार तुमचा? x वर्ग - 1 बरोबर 0. हे -1 पलीकडे जाणार. x वर्ग बरोबर काय येणार आहे तुमचा? हा 1 पलीकडे गेल्यावर 1 राहणार आहे, बरोबर. हा 1 काय आहे? वर्ग आहे कशाच तरी. आता काय करायचं? याला x ला वर्गमूळात टाकायचं, बरोबर. वर्गमूळामध्ये 1, x ची किंमत किती आली? +-1 म्हणजे 1 किंवा -1 दोन उत्तर येणार ते. कशाचं? 1चं वर्गमूळ म्हणजे काय आहे? 1. हे बघ इथं काय दिले आपल्याला? x चा वर्ग बरोबर 1 किंमत आली त्याची. आता x चा वर्ग बरोबर 4 असेल. ह्याचा अर्थ काय झाला? 2 गुणिले 2 आणि ह्याचा अर्थ x गुणिले x असा अर्थ झाला याचा. वर्ग म्हणजे काय? 2 वेळा त्या संख्येचा गुणाकार असतो. ह्यातलं एक x कट केला आपण, ह्यातलं एक 2 कट केलं, मग x ची किंमत किती आली तुझी? 2. आलं लक्षात? आता आपण काय केलं? मगाशी x वर्ग बरोबर 25 होता, बरोबर. x वर्ग बरोबर 25 म्हणजे काय आहे? x गुणिले x बरोबर 25 कशाचं आहे? कुठल्या दोन संख्यांचा गुणाकार आहे? 5 गुणिले 5. मग ह्या x कट केला एक, हा एक 5 कट केला. वर्गमूळ घेतलं म्हणजे 2 वेळा होतं, ती एकदा घेतली आपण. x ची किंमत किती आली तुमची? 5. त्याचप्रमाणे आपण काय करणार आहे? x वर्ग बरोबर 1 म्हणजे काय आहे? x गुणिले x बरोबर 1 गुणिले 1. हा x 1 कट केला, इकडचा 1 कट केला. x ची किंमत किती आली? 1. पण ह्यात काय आहे? +1 आहे आणि -1 आहे. कारण 2 -1 गुणिले -1 किती येणार आहे तुमचं उत्तर? 2 मायनस संख्यांचा गुणाकार प्लस येणार. मग 1 चा गुणाकार कुठल्याही संख्येबरोबर केल्यावर काय येतं? 30 संख्या येते. 1 चा गुणाकार 1 बरोबरच केलाय, मग 30 संख्या येणार 1च. आलं लक्षात? आता हे सांगा, चला गुगली एक तुमच्यासाठी. x - 2 एका कंसात आणि x + 3 एका कंसात बरोबर 0. तर त्या x ची मूळ काय असणार आहे? कशी काढली सांगा? तिथलं उत्तर बघून कसं काढायचं सांग. सेम ह्या स्टेपला आणून सोडलंय तुम्हाला. कुठल्या? आधीच्या लास्टच्या स्टेपला आणून सोडले तुम्हाला. इथं x - 2 आणि इथं x + 3 बरोबर 0. इथनं सेपरेट केलं तुम्ही. x - 2 बरोबर 0, x + 3 बरोबर 0. x ची किंमत किती आली? हे -2 पलीकडे गेल्यावर काय होणार आहे? +2 होणार आहे. हे +3 पलीकडे गेल्यावर काय होणार आहे? x बरोबर -3. आले का तुमची उत्तर? ह्याच्यावरून तुम्हाला लक्षात काय आलं की चिन्ह जे कंसात दिले त्याच्या ऑपोजिट चिन्ह तिथं असणार आहेत.
तिथं जर दोन्ही मायनस आली तर उत्तर दोन्ही प्लस येणार आहे, तिथं प्लस आली तर उत्तर दोन्ही मायनस येणार आहे. ज्याचं प्लस आहे त्याचं मायनस होणार, ज्याचं मायनस आहे त्याचं प्लस होणार. लक्षात आलं? आता ही पद्धत का सांगतो मी तुम्हाला, हे प्रत्येक वेळेस मोठं लिहून का दाखवतोय, जरी तुम्हाला लक्षात नाही आलं हे शॉर्टकट काय काय वेळेस की काय करायचंय शॉर्टकट, तर ही सिस्टम तुम्हाला लक्षात राहते कायम, की ही झालं की ही करायचंय, असं असं केलं तरी तुमचे नाही 10-20 सेकंद गेले तरी चालतील एवढं लिहायला फास्ट मध्ये. तुम्हाला मार्क तुमचा मिळणार आहे तो एक. कळलं? नाही तर 2 ट्रिक सांगितल्या तुम्हाला, हा असं बघा, असं लिहून टाका, डोळे झाकून लिहा, डोक्यावर असं उलट उभारून लिहा, तुम्ही लिहिणार है ना. परीक्षेत मग असा प्रश्न विचारला की गुगली है ना. चला आता सांगा बरं, आता बघा बरं उत्तर कसं सांगताय. एक्स वर्ग वजा 16 बरोबर 0 असेल तर एक्स ची किंमत किती? कसं सांगितलं तुम्हाला आता तसं सोडवा. अजून पाठीमाग तू काय आणत नाही काय, वही पेन काय कागद बिगत? तुला मला वाटतं त्या दिवशी पण म्हणले मी असं यायचं नाही भैया क्लासमध्ये. कसं पास व्हायचा तू? तुम्ही पण उद्यापासनं एखादं काय तर लिहून घ्यायचं, गणित सांगितले सोडवा ते तिथं, तोंडाकडे बघत बसायचं, माझ्याकडे काय पोरगी बिरगी नाही मी. हा काय करायचं सांगा, चला मला कसं करायचं सांगा. हिरो कुठं आहे तुझी ती वही पेन? काय येते? कशामुळं कशामुळं कसं येते काढलंय सांग बरं. हा नाही नाही, म्हणजे काय केलं तू? 4 ने 4 ला गुणलं, पण का 4 ने 4 ला गुणलं? का गुणाकार केल्यावर 16 येते का? आणि तुम्हाला काय समजलं का आता शिकवलेल्यातलं? असं का असं काय का असं असं तिरका तिरका करतोय? एक्स वर्ग बरोबर वजा 16 आहे, वजाचे चिन्हवाला पलीकडे टाकलं आपण, काय येणार इथं? याला पलीकडे टाकल्यावर मायनसच आहे ना, आधी प्लस येणार. मग कुठल्या दोन संख्यांचा गुणाकार 16 येतोय? मग आपण कंसात लिहून घ्यायचं 4 गुणिले 4. इथं काय आहे? एक्स गुणिले एक्स, तुम्हाला लक्षात येण्यासाठी. ह्यातला एक्स उडवून टाकायचा, यातला एक 4 उडवून टाकायचा. एक्स बरोबर किती राहिलाय? 4. पण तो कसा असणार आहे? प्लस आणि मायनस. मग आता उत्तर बघा, एक्स प्लस मायनस 4 ही एकुलते एक ऑप्शन आहे. आलं लक्षात? जर वर्ग समीकरणाची दोन्ही मूळ समान असतील तर बी वर्ग वजा 4ac डेल्टाची किंमत किती असणार आहे? 0 असणार आहे. डेल्टा जेवढा 0 एवढा असेल तर त्याची दोन्ही मूळ असतात सेम. काय काय? तिसऱ्याचं उत्तर फास्ट पुढे चाललाय तू. एक्स वर्ग वजा 7x अधिक 12 बरोबर 0. एक्स वर्ग वजा 7x अधिक 12 बरोबर 0. मधल्याला चिन्ह कोणतं आहे? मायनस. तुमच्या उत्तरांची चिन्ह कोणची असणार आहे एवढं सांगा पहिले मला. हा दोन्ही उत्तर प्लस मध्ये असणार आहे. ऑप्शन मध्ये बघायचं, एकाला मायनस दिले, हा ऑप्शन डिलीट तुमचा. याला काय दिले? याला पण दोन्ही मायनस आहे, हा पण डिलीट. आता फक्त तुमच्याकडे राहिले 2 ऑप्शन. बेरीज किती पाहिजे? 7 आली पाहिजे. 6 आणि 2 ची बेरीज केली किती येते? 8 येते. 6 आणि 2 वाजा केली किती येते बेरीज? 5 येते. म्हणजे 7 आकडा लागतोय का कुठं आपल्याला? नाही. संपला विषय. आलं डोळे झाकून हे उत्तर लिहायचं. ह्याच्यात कॅल्क्युलेशन केले का आपण? काय त्यामधले जे फोड करत बसलोय का? काय केलंय का? एवढी एनर्जी घालवली का? नाही. डायरेक्ट उत्तर कसं काढलं तुम्ही?
तुम्हाला हे माहित पाहिजे, मध्ये जर मायनस असेल तर दोन्ही उत्तर त्याचे असणार आहेत प्लस मध्ये. मग ही दोन्ही ज्याच्यात मायनस होते ते उडवून टाकले, प्लस वाले 2 ठेवले. ह्याला काय केलं आपण, 6 आणि 2 ची बेरीज ह्या संख्येची एवढी येते का, नाही येत. त्याचा वजाबाकी येते का, नाही येत. काहीच येत नाही त्याच्याबरोबर, तो ऑप्शन उडवून टाकला. डायरेक्ट आपला ऑप्शन हा. आलं लक्षात? किती वेळ लागतो हे असले एक्झाम्पल सोडवायला तुम्हाला असं केलं तर? 10, 15, 20 सेकंद लय झाले तर. हा, आता हे सांगा बरं मला काय येणार. ह्याची मध्ये प्लस आहे दोन्हीला, ते उत्तराला कुठलं चिन्ह असणार आहे? दोन्ही प्लस आहेत, उत्तराचे चिन्ह दोन्ही मायनस येणार. ऑप्शन मध्ये दोन्ही मायनस वाले किती आहेत ऑप्शन? एकुलता एक ऑप्शन आहे. हे गेलं, हे गेलं, हे गेलं. काय गरज आहे का म्हणजे तुम्हाला सोडवत बसायची? तुम्हाला लयच किडा आला पुन्हा नंतर की चेक करूया आता आपण एक्झाम्पल. ह्याचं बरोबर आहे का? -3 आणि -5 ह्याची बेरीज किती येणार आहे तुमची? 2 वजा संख्येची बेरीज का बेरीज विचारली तुला? 2 वजा संख्येची बेरीज वजाच असते. -5 अधिक -3 -8 आहे का तिथं? हे काय रे, असं चुकले का हे? अरे हे उत्तर आहेत. हा तेच म्हणलं. हा ते चिन्ह. हा शेवटचं उत्तर मायनस असते. पहिली जेव्हा फोड करतो त्याच्या ऑपोजिट ऑप्शन शेवटचं उत्तर त्याच्या विरुद्ध असते. ठीक आहे. म्हणजे काय झालं, 3 आणि 5 चा गुणाकार केला, 8 आला तुमचा. गुणाकार 5 किती, 5 × 15 आणि बेरीज 8 आली. आलं लक्षात? ह्याच्यावरून तुम्ही 10 सेकंदाचं उत्तर काढू शकताय. आता कॅल्क्युलेशन करायचं का? मग एवढा वेळ कशाला कॅल्क्युलेशन करायला लावलं, वही बी कशाला आणायला लावली म्हणतात. तर ती गरजेचं आहे. तुम्हाला कळलं पाहिजे. एखादं एक्झाम्पल असं असतं जे आपल्याला पूर्ण सोडवायचं लागतं स्वतःला. सगळे ऑप्शन वरनं काय सुटत नाहीत तुम्हाला. आता एका वर्ग समीकरणाचे हे हो इथं 2 दिले. हे टायपिंगला गडबड झाली. ठीक आहे, ह्याला बघतो मी. हे सांगा, x² 64 असेल तर 2 नंबरचं का 1 नंबरचं? बी. बरोबर. कुठलीही वर्गसंख्या असती त्याचा जर आपण एखाद्या संख्येचा वर्गमूळ काढलं तर ते कायम कसं येणार आहे? 1 प्लस मध्ये 1 मायनस मध्ये येणार आहे. लय फास्ट सोडवायला लागला तुम्ही. 3x वर्ग वजा 12x बरोबर 0. एक कुठलं तर मिसिंग आहे ना ह्याच्यात? लास्टचं मिसिंग आहे. बरोबर. काय करणार, कसं कसं? b² वजा 4ac त्यानं काढता येणार आपल्याला उत्तर. हे काय झालं तुमचं? ax bx वर्ग अधिक bx अधिक c. हा 144 येते का उत्तर? प्लस मध्ये 144 येते. मग ते शून्यापेक्षा मोठे, मग उत्तर तुमचे कसे असणार आहेत? आता याचं आपण थांबा करूया. ए ची किंमत किती आहे हे करूया की आपण. ए ची किंमत किती आहे इथं? 3. बी किती दिलाय? -12. सी किती दिलाय? 0. बरोबर. आपण डेल्टा शोधणार आहे. डेल्टा म्हणजे काय? बी वर्ग वजा 4ac. आता बी वर्ग वजा 4ac, बी काय दिसतोय तुम्हाला? 12चा वर्ग वजा 12चा
वर्ग वजा 4 गुणिले ए किती आहे 3 गुणिले 0. आता ह्याचं उत्तर काय येणार आहे ह्या पूर्ण ह्याचं उत्तर येणार आहे 0. 0 गुणिले 3 0, 3 गुणिले पुन्हा 0 गुणिले 4 0 येणार आहे. आलं लक्षात हे पूर्ण शून्यामध्ये असल्यामुळं. आता ह्याचं उत्तर किती येणार आहे तर डेल्टाचं 144. बरोबर, डेल्टा बरोबर 144. आता ह्याच्या पुढे काय करणार आहे आपण? आता ही डेल्टाची किंमत 0 पेक्षा मोठी आहे, मग आपलं उत्तर कशी असणार आहे त्याची? सेम नसणार आहे, बरोबर, आणि रिअल नंबर असणार आहे. आता ह्यात सेम सेम असलेली कुठली उत्तर दिसतात? ही उत्तर आहे सेम. हे डिलीट करून टाकलं आपण, बरोबर. आणि रिअल आता ह्यातला आपल्याला माहित नाही. अजून आपण बघूया काय दिसते 144. आता आपल्याला फॉर्म्युला काय होता तो आठवतोय का? प्लस मायनस बी मायनस बी, हा, प्लस मायनस अंडर रूट 144. म्हणजे हा डेल्टा इथं होता बी अपॉन 2a. या इथं काय होतं बी वर्ग वजा 4ac ची किंमत होती. 2 वेळा लिहायचं हे. आलं लक्षात? 144 काढले आपण, बी वर्ग वजा 4ac ची ती किंमत ह्याच्यात मध्ये टाकली आपण. आता बी ची किंमत काय इथं प्लस मायनस 2 वेळा लिहायचं हे आपण. बी ची किंमत वजा 12 आहे. 2 वेळा लिहू आपण. वजा कंसात वजा 12 एकदा अधिक हे वर्गमुळामध्ये 144 भागिले पूर्णला भागिले 2 गुणिले 3 ए ची किंमत. इथं काय लिहिणार आपण? नाही, मायनस घेतले आपण. इथं नुसतं एकटंच राहील फक्त मायनस 12. हे प्लस मायनस आहे ना? थांब एकच मिनिट थांब. कुठं? इथं मायनस. आलं लक्षात? हे मायनस 12 असल्यामुळे आपल्याला इथं कन्फ्युजन होते. इथं काय होणार आहे? एकदा मायनस घेतलं, इथे एकदा प्लस घेतलं. 2a म्हणजे काय? 2 गुणिले 3. आता इथं करा मायनस मायनसचा गुणाकार किती येतो? प्लस अधिक वर्गमुळात 144 म्हणजे काय? इथं बेरीज किती येणार त्याची? 12 बेत्रिक 6 म्हणजे किती झाले? 24/6 साइन चोक 24. तुमचं एक प्लस मध्ये 4 आहे का? पहिल्याचं कुठे उत्तर दिसते का? बघा पहिला 4, एक 4 दिसते का? अजून प्लस मध्ये 4. हे मायनस 4 गेले उत्तर. हे ऑप्शन कॅन्सल. आता इथं बघूया आपण. हा, हे 12 गुणिले 12 किती आलं तुमचं? वजा गुणिले वजा प्लस आलं. हे वजा इथं किती आलंय तुमचं? 144 वर्गमुळामध्ये तुमचं इथं आलं उत्तर 12. प्लस 12 वजा 12 इथं किती आलंय तुमचं? व्यतिरिक्त 6. 0 भागिले म्हणजे एक उत्तर 4 आणि एक उत्तर 0. आलं लक्षात? मग फॉर्म्युला किंवा ही गोष्ट लक्षात कशा ठेवायची? हा प्रत्येक वेळेस लागला का आपला क्रायटेरिया? आता तुम्हाला लक्षात आलं का? आपण प्लस मायनस लक्षात ठेवा किंवा गुणाकार लक्षात ठेवा, म्हणजे असं आलं तर असंच लिहा. हे सगळ्या ठिकाणी तुम्हाला लॉजिक अप्लाय होत नसते, म्हणून ह्या गोष्टी तुम्हाला माहित पाहिजे. आलं लक्षात? समजलं? आता नेक्स्ट एक्झाम्पल बघा. हे काय माहित काय लिहिले बरं? 2. ही 2 मुळे आहेत, एक 0 आणि एक 2 आहे, बरोबर. एक्स वर्ग वजा के एक्स अधिक 4 बरोबर 0. तर त्याची काय झाली? 2 मूळ निघले, एक 0 आणि एक 2. अशी 2 मूळ आहेत त्याची निघलेली. आता कसं 0 आणि 4 आलेलं त्या टाइप मध्ये. तर तुम्हाला काय सांगितले? के ची किंमत किती आहे? मधला के दिला बघितलं.
गुणाकार 0 आणि 2 मूळ असल्यावर 4 यायला पाहिजे ना. 0 आणि 4 यायला पाहिजे तिथं. नाही, गुणाकार 4 कसा येईल मग 0 असला तरी? 2 आणि 2 येणार ना. कसं काढलं? थांब थांब. हा 0 म्हणजे ज्या दोन संख्या मूळ आहेत बरोबर, त्याची चिन्ह बदलायची आपण पहिल्यांदा. हा 0 ह्याला काय प्लस मायनस द्या किंवा काय द्या. इथं काय आहे तुमचं +2 दिलेलं आहे बरोबर, +2 आहे. तर ह्याचं चिन्ह ऍक्च्युअल मध्ये फोड करताना काय येणार आहे? -2 बरोबर. सुरुवातीला याची फोड केली की बरोबर. मग ह्याला एक चिन्ह तुम्ही दिलं, 0 ने गुणलं तर हे 0च येणार आहे मध्ये. मग ह्याची बेरीज समजा काहीतरी आली XYZ, पण त्याचा गुणाकार 4 येणार नाही ना. जर एक 0 असेल तुमचा, एक संख्या जर 0 असेल आणि दुसरी काही घ्या, जगातली कुठली संख्या घ्या, प्लस घ्या मायनस घ्या काही घ्या, त्याला 0 ने गुणलं तरी उत्तर काय येणार आहे तुमचं? 0च येणार आहे ना, 2 येणार नाही. प्रश्नाला काय झाले? 2 येते. कसं काढलं सांग बरं मला पण जरा. एकच मिनिट, ह्यात काय लिहिले बोल मला. आठवं एक्झाम्पल आहे काय? बी 4 कसं काय येते? अरे हे समीकरण आहे इथं चुकलं. इथं आपण गडबड केली. हे पूर्ण समीकरण आहे. एक मूळ 2 असेल तर के ची किंमत किती? एकच तुम्हाला रूट दिलाय 2, दुसरं रूट शोधायचंय तुम्हाला, म्हणजे किंवा काय शोधायचंय. इकडे बघा रे दोघ जण. हे पूर्ण समीकरण आहे ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 अशा टाइप मध्ये. आणि एकच मूळ तुम्हाला काय दिले? 2 दिले. एक मूळ, 2 मुळापैकी एक मूळ 2 दिले. आता मूळ 2 आहे, शेवटचं उत्तर 2 आले. त्याचा ऍक्च्युअल मध्ये साईन काय असणार आहे फोड करताना? याची फोड करताना काय असणार आहे ती? इथं मायनस मायनस म्हणजे शेवटी जाऊन ते काय होते? प्लस होते. मग ह्याला जर आपण ह्याला -2x अधिक -2x असं केलं सपोज, या अधिक करायचं -2x अधिक 4 बरोबर 0 हे x² असं जर लिहिलं तर ह्याची बेरीज किती येते दोघांची? -4x आली इथं समजा. म्हणजे याची बेरीज किती झाली तुमची? -4x या ठिकाणी आलं. हे अधिक 4, 2चा गुणाकार किती झाला? वजा दोन्हीचा गुणाकार काय झाला? +4 आलं. मग आपली के ची किंमत किती निघली इथं? 4 आहे काय आन्सर इथं? हे काय झालंय, आपण ते एक मूळ मी म्हटल्यामुळे तिथं जरा कन्फ्युज झालं आपलं. एकच मूळ दिले, फक्त 2 दिले, त्याच्यावरून आपल्याला उत्तर काढता येते. लक्षात आलं तुम्हाला? शेवटी मूळ कधी काढलं आपण? रूट सगळ्यात शेवटी काढतो आपण, जी उत्तर मागाशी निघली एक्स ची किंमत. सुरुवातीला जर मायनस असेल तर ते हळूहळू जाऊन काय होतं? उलट होतं, प्लस होतं. सुरुवातीला प्लस असेल तर ते खाली जाऊन काय होणार आहे? मायनस होणार आहे. म्हणजे आपल्याला काय दिले? शेवटी दिले. आता शेवटी प्लस आहे तर वरती गेलं की काय होणार आहे? उलट होणार आहे. आलं का नाही लक्षात? लय मोठं प्रश्नचिन्ह घेऊन बघताय, मला टेन्शन आलं. हे सोडवा एक्झाम्पल चला. दोन एक्स वर्ग वजा 5x अधिक 2 बरोबर 0. ह्या समीकरणात मुळांचा गुणाकार किती येणार आहे सांगा?
पहिले मूळ शोधायची. कशी शोधणार? माझ्याकडे बघू नका, तिकडे बघा. एक अजून अशा दोन संख्या शोधायच्यात तुम्हाला ज्याचा गुणाकार 2 येईल आणि बेरीज 5 येईल. हाय का संख्या अशी जगात? कसा? शेवटच्याचा पहिल्या संख्येचा जो जोडीदार दिलेला असतो त्यानं काय करायचं असतं? शेवटच्याला गुणायचं. म्हणजे तिथं काय झालं? उत्तर तुमचं 4 काढायचं. लक्षात घ्या, ह्याचा आणि याचा गुणाकार करायचा असतो. म्हणजे इथं आपल्याला फायनल समीकरण तुम्हाला उत्तर कशाचं काढायचंय? तर इथं लक्षात घ्या, x² वजा 5x अधिक 4 बरोबर 0. थोडक्यात तुम्हाला याचं उत्तर काढायचंय. आलं लक्षात? इकडचं विसरून जावा. आपल्याला ह्याचं काय घेणं देणं असतं का? ह्याचं काय घेणं देणं नसतं. इथं 2x² लिहा, 4x लिहा, 5x लिहा, काही लिहा तुम्ही. त्याचं सध्या काय घेणं देणं नाही. आता इथपर्यंतच घेणं देणं होतं. आता ह्याचे 2 पीस पाडायचे आपल्याला असे, की ज्याचा गुणाकार 4 येईल आणि बेरीज वजा 5 येईल. 4 कुठल्या कुठल्या दोन संख्यांचा गुणाकार येतो? 4 एके 4 आणि बेदुनी 4. आता दोन्ही वजा 2 घेतले, वजा 2 आणि वजा 2, तर वजा 4 होणार आहे. बरोबर? 1 वजा 1 अधिक घेतला तर 0 उत्तर येणार आहे. मग त्यामुळे तो ऑप्शन गेला. तुमच्याकडे ऑप्शन एकच राहिला, 4 आणि 1 चा. 4 आणि 1 ह्या दोघांची बेरीज केली दोन्ही अधिक मध्ये, तर बेरीज किती येणार आहे? अधिक 5. गुणाकार केला त्याचा 4 गुणिले 1, तर बेरीज किती येणार आहे? 4. सॉरी, गुणाकार 4 येणार आहे अधिक मधला. म्हणजे अधिक गुणाकार 4 येतो, पण बेरीज आपल्याला काय पाहिजे? वजा 5. मग आपल्याला दोन्ही चिन्हांना काय करायला आहे? वजा करावं लागणार आहे. मग काय करायचं इथं? वजा 4x वजा x अधिक 4 बरोबर 0. हे इकडचं सोडून द्या. आता काय करतो आपण? x² 2x² करूया. इथं ह्यातलं कॉमन काय घेतलं तुम्ही? नाही, नुसतं x आहे. हा, ह्यातला कॉमन x गेला, ह्यातला x गेला. x वजा 4, वजाचं चिन्ह. इथं कॉमन काय आहे? कॉमन काय? 1 निघाला. x वजा 4. x वजा 4 या एक कंसात, x वजा 1 एका कंसात 0. x वजा 4 बरोबर 0, x वजा 1 बरोबर 0, x बरोबर 4 आणि x बरोबर 1. मायनस का रे? 1 मायनस ऑलरेडी आहे ना, प्लस होणार तिकडे गेलं. 4 आणि 1. अजून काय सांगितलं आपल्याला? मुळांचा गुणाकार किती होणार? ही दोन तुमची मूळ निघली. आता 4 गुणिले 1 किती येते? आलं उत्तर? इथं काढू शकताय का तुम्ही? हे जेव्हा तुम्ही दोन मूळ घेतली, इथं आपण तुकडे केले त्यांचा गुणाकार केल्यावर किती येणार? 4 आणि 1 चा वजा 4 गुणिले वजा 1, त्या दोघांचा गुणाकार 4च येणार आहे. इथं पण काढू शकता उत्तर तुम्ही. खालच्या स्टेप करायची गरज आहे का? नाही. कशाचं काय चुकलं? कुठल्या स्टेपला चुकलं सांग बरं, बघूया आपण. इथं का? मग 4 नको का लिहायला? थांब. दोन x² वजा 5x अधिक 2 आहे ना, बरोबर 0. आता गुणाकार किती आला पाहिजे? 4 आणि बेरीज आली पाहिजे वजा 5. म्हणजे वजा 4 आणि वजा 1 असे दोन घ्यायचे का? थांबा. 2x², हा, वजा 1x आता ह्यातला कॉमन काढायचा. काय आला? 2x. 2 गेला, x गेला, 2 गेला आणि इथं x गेला, म्हणजे 2 राहिला. आता x मायनस 2 वजा इथं 1 कंसात x मायनस 2, 2x मायनस 1
दुसऱ्या कंसात x मायनस 2. आता पुढं 1 बरोबर 0 आणि x मायनस 2 बरोबर 0. आता काय करणार आपण 1 x इज इक्वल टू 2 आला हा. आता x इज इक्वल टू 1/2 आला म्हणजे x इज इक्वल टू 1/2 इंटू 2 2 ला 2 गेला x इज इक्वल टू 1. ठीक आहे, एक मिनिट. हा कितवं एक्झाम्पल आहे आपलं बघू दे मला एकदा. 9वं एक्झाम्पल आहे. एकच दिलाय. तर समीकरण हाय असंच ठेवायचंय बरोबर. फक्त नुसतं गुणाकार का आपल्याला चेक करताना तर गुणाकार करायचा. आलं लक्षात का नाही आलं? पुन्हा एकदा सांगू. बरोबर आहे, याचं बरोबर आलंय. समीकरण चेंज नाही करायचं, फक्त त्याचा गुणाकार म्हणून आपल्याला तिथं घ्यायचंय त्याला. म्हणजे पहिल्याचा जो गुणाकार आला शेवटच्याला घ्यायचा आपण. बेदुनी 4 केलं तिथं, ज्याचा गुणाकार 4 आणि बेरीज वजा 5 आले पाहिजे. 4 आणि 1 आला तुमचा, मग त्यातला कॉमन काढायचा. 2x² मधला 2 आणि x कॉमन निघाला x अधिक काय राहिलं तर x वजा 2 राहिला. पलीकडे पण 1 कॉमन निघतो 2 इथला x वजा 1 x वजा 2 आणि मग त्या किमती झाल्या की तुम्हाला 1/2 इकडे एक मिळणार किंमत आणि 2 एकाचे मिळणार. चला नेक्स्ट एक्झाम्पल बघा. यातल्या मुळांची बेरीज किती? मुळांचं ही कशी येणार आहे आधी साइन सांगा मला. दोन्ही प्लस येणार बरोबर. मग आता इथं असे मूळ तुम्हाला पाहिजेत की जे गुणाकार 6 आला पाहिजे, बेरीज 5 आली पाहिजे. 3 दुनी 6, दोन्हीला मायनस मायनस दिले की ती शेवटी काय येणार आहेत? प्लस प्लस येणार आहेत. हा मग 3 आणि 2 ची बेरीज दोन्ही प्लस प्लस ची 5 येणार आहे. आलं समजलं का नाही? समजलं का? दोघं लास्ट नाही समजलं? आपल्याला ह्याच्यामध्ये तू घड्याळात बघितल्यावर कसं समजेल तुला? हा काय आलं? ही बेरीज पाहिजे, हा गुणाकार आला पाहिजे. शेवटची संख्या 6 कुठल्या दोन संख्यांचा गुणाकार येतो? कुठल्या दोन संख्यांचा गुणाकार 6 येतो रे? 2 आणि 3. अजून 6 आणि 1. 6 आणि 1 चा गुणाकार 6 येतो, 2 आणि 3 चा गुणाकार 6 येतो. आता आपल्याला काय पाहिजे? त्याची बेरीज काय आली पाहिजे? हे काय आहे? वजा 5. नुसतं 5 नाही, वजा 5 आहे. वजा 5 बेरीज आली पाहिजे. म्हणजे काय? दोन्हीला वजा वजा चिन्ह द्यायचं, शेवटी जाऊन ते येणार आहे प्लस मध्ये. आलं का नाही लक्षात? नाही ते लय मोठा प्रश्न. तू दररोज येणार आहे का क्लासला? क्लासला रोज येणार आहेस का? म्हणजे मग लक्ष राहील ना. आता आज आला कल्टी मारली काय झाला असं करू नका. यायचं असलं तर रेग्युलरच या, म्हणजे तुम्हाला पुन्हा रिपीट करायची गरज लागणार नाही त्याच गोष्टी. सांगायचे काही समजावून कसं काढले ती मला दोघांना? होय नाही म्हणा की ते सांगाय तुला काय होय नाही म्हणा की काय? x वर्ग वजा 5x अधिक 6 बरोबर 0. ही संख्या काय आली पाहिजे? बेरीज आली पाहिजे. ही संख्या काय आली पाहिजे? तुमची गुणाकार आली पाहिजे. आता ह्या संख्येला आपल्याला असं 2 पीस पाडायचे की ज्याचा गुणाकार 6 येणार आहे.
आधी 6 कुठल्या दोन संख्यांचा गुणाकार येतो? 1 आणि 6 आणि 3 आणि 2 या दोन संख्या, दोन सेट आहेत आपले. 6 आणि 1 ची बेरीज केली किती येते? 7 येते. 6 आणि 1 ची वजाबाकी केली किती येते? हात काढून बोला असं. 5. बरोबर. पण 6 आणि 1 ची वजाबाकी केल्यावर एक चिन्ह वजा येते, एकाचे प्लस येते. या दोघांचा गुणाकार काय येणार? प्लस मायनसचा गुणाकार. एक संख्या प्लस एक संख्या अधिक एक संख्या वजा, त्यांचा गुणाकार कायम वजा येतो. काय झालं रे तुम्हाला दात काढायला दोघांना? हा, एक संख्या अधिक एक संख्या वजा, दोन वेगवेगळ्या संख्या असतील तर त्यांचा गुणाकार नेहमी वजा संख्याच येतो. गुणाकार वजा आहे का आपला? प्लस मध्ये. मग आपल्याला दोन्ही संख्या कशा पाहिजेत? कुठल्या दोन संख्यांचा गुणाकार प्लस मध्ये येतो? कुठली चिन्ह पाहिजे त्यांना? तू ये बारक्या पुढे इकडे, तूच इकडे बस पुढं. इथं बस पुढं. हा, एक तर आपण दोन्ही मायनस संख्या पाहिजेत तेव्हा गुणाकार केला तर त्याचा प्लस येणार आहे, किंवा एक तर दोन्ही प्लस पाहिजे त्याचा गुणाकार मायनस प्लस येतो रे. दोन्ही प्लस संख्यांचा गुणाकार मायनस कसा येईल? प्लस प्लस असल्यावर मायनस कसं होईल? तुझं वजन 10 किलो आहे, अधिक 10 किलो अधिक 20 किलो केल्यावर किती होईल? 30. गुणाकार केल्यावर त्याचा अधिक 10 गुणिले 20, 20 10 किती? 200 प्लस. दात नाक काढू माकडांनो. मला काय झालं रे? कळू दे की, कन्सेप्ट क्लिअर होऊ दे की, चुकू दे की, काय होते परीक्षेत एखादा मार्क जाण्यापेक्षा इथं गेलेलं बरं की 5 मिनिटं. दोन मायनस संख्यांचा, म्हणून आता उद्यापासून वही आणायची कंपल्सरी. दोन वजा संख्यांचा गुणाकार नेहमी अधिक असतो. आपण वर्ग काढताना बघितलं, वर्गमूळ काढताना बघितलं, 5 25चं वर्गमूळ 5 का लिहिलं आपण अधिक आणि वजा मध्ये दोन्ही? मगाशी 25चं वर्गमूळ काढलं आपण पहिल्यांदा, त्यात प्लस 5 लिहिलं मायनस 5 लिहिलं, दोन्ही उत्तर लिहिली. का बरं लिहिली? कारण 5 गुणिले 5 दोन्ही जर अधिक मध्ये असतील तर त्याचा गुणाकार 25 येणार. वजा 5 गुणिले वजा 5 दोन्ही वजा असतील तर त्याचा गुणाकार पण प्लसच येणार. एक कुठलं तर वजा असेल आणि एक अधिक असेल तर त्या दोन्हीचा गुणाकार मायनस येणार कायम, जगात कुठे गेला तरी. कळलं का? माग बसायचं नाही. हाईट मोठी पोरं बसतील पुढं, दिसणार नाही तुला, इथं बसायचं पुढं. हा, तू बस माग. प्लस मायनसचा गुणाकार काय येणार आहे आपल्याला? मायनस. प्लस प्लसचा गुणाकार प्लस, आणि मायनस मायनसचा गुणाकार. तीन गोष्टी लक्षात ठेवायच्या गुणाकाराच्या बाबतीत. बेरजेला प्लस प्लसची बेरीज अधिक अधिकची बेरीज किती येते? अधिकच की रे. 3 आणि 2 ची बेरीज किती येते? 3 आणि 2 ची बेरीज. ह्याला प्लस प्लस चिन्ह आहे, त्याला किती जाणार? प्लस चिन्ह. वजा 3 आणि वजा 5 ची बेरीज किती येणार? हायची बेरीज करायची, चिन्ह द्यायचं. 5 आणि 3 8 केलं, वजाचं चिन्ह दिलं, संपला विषय. आलं लक्षात? तर तुला ते आलेख काढून दाखवलेला तो संख्या रेषा असते ती. मार मार गप्पा मार, म्हणजे मी सांगतोय तुम्हाला. ह्याला बोलतोय इकडे तिकडे बघतोय त्याकडे. अरे ते महत्वाचं सांगतोय का मी सांगतोय? तुम्हाला पास व्हायचं नाही, फ्री मध्ये क्लास आहे, त्यामुळे तुम्हाला मजा वाटते. 10,000 भरून या क्लासला, तेव्हा कळेल तुम्हाला कसं आहे. पैसे भरल्याशिवाय गव्हर्नमेंट तुम्हाला खर्च करते, पैसे देते, घरचे पैसे भरतात, मजा वाटते तुम्हाला.
कुणी ह्यातले कुणी जॉब बिब काय केले का, काम केलीत का कुठं, काय सुट्टीत बिट्टीत अशी पैसे कमवायसाठी? तू सातारला तिथे हे आहे ना तुमचं, कमवा शिकामध्ये होता काय शाळेला? मग वायरिंगला जायचा. तुम्ही केले का? तू काम केलंय कुठं? तू केले का? काय केलं? लाजायचं नाही, बिंदास सांगायचं. काय करू दे, काय कोण येत नाही, कोण ओळखीत नाही. काय केलं काम? मोठ्याने बोल ना. शेतात गेलाय, कापूस याचाय गेलाय, ऊस तोडाय गेलाय, सगळी कामं करायची. तू काय केलंय का? शेतात काम केलंय. तुम्हाला दिवसभर किती रुपये देतात? एका दिवसाची मजूर किती द्यायची? किती देतात लोक? मोठ्याने बोल. काय लाजू नको, कोणाला लाजायचं नाही. 300 रुपये. तुमच्या इकडे लय पैसे वाढले आहेत. 300-400 धरून चाला. दिवसभर कुत्र्यागत राबायला लागते तुम्हाला. 300 रुपये आपण इथं बाहेर कुठतर गेल्यावर खर्च करतो. कळलं का? तुम्हाला लोक 500 रुपये देणार म्हणजे तुमचा जाळून दूरच काढणार. फ्रीमध्ये कोणी देत नाही का तुम्हाला पैसे? असं करू नका. सिरियसली 2 तास इथं तुम्ही बसणार आहे ना, बाहेर गेल्यावर काय हाणामाऱ्या करायच्यात, काय गप्पा करायच्यात, तुम्हाला गळ्यात गळे घालून बसायचे, एका रूम मध्ये जाऊन बसायचे, गप्पा हाना पत्रिका काही करा तुम्ही, तुम्हाला करायचे. ज्यावेळेस तुम्हाला कुठे लेक्चर चालू आहे तुमचं कुठेही, ह्याच क्लासला नका, म्हणजे ह्याच क्लासचं मी काय सांगत नाही, कुठल्याही क्लासला तुम्ही ऑनलाईन जरी व्हिडिओ बघत असाल, एका लेक्चर बघत असाल, फुल कॉन्सन्ट्रेशन ना, म्हणजे हे आयुष्यातलं माझ्याकडे शेवटचा चान्स आहे असं म्हणून तुम्ही जेव्हा करताना का नाही, तेव्हा तुम्हाला काहीतरी मिळणार आहे. तुम्ही ह्यानं बोलवलं, या पोरीचा आवाज आला, हिचं पैंजण वाजलं, लायब्ररीत बसल्यावर कुठं सुखसुख केलं कुणी, ती त्याच्या मित्राला करते. तुम्ही अभ्यास करा ना. तुमचा मित्र असेल तर जवळ येईल बोलवाय तुम्हाला. आणि इथं शक्यतो तुम्ही आलाय सगळे लांब लांबनं, वेगवेगळ्या ठिकाणाहून, मित्र बित्र बनवायच्या भानगडीत पडायचं नाही. काय गरज नाही. तुमचं सिलेक्शन करून घेणं महत्वाचं आहे. तुम्ही तेवढ्यासाठी आलाय. लय बेकार हालत आहे अरे, पैसे कमवायला तुम्ही इमॅजिन नाही करू शकत. तुम्ही लय लहान आहेत अजून. मी 10 वर्ष नोकरी करून आलोय. हे असले उद्योग बघितलेत मी. किती लोकांना म्हणजे लोन घ्यायला यायचे माझ्याकडे शेतकरी, रडायचे लोक अक्षरशः, पैसे नाही म्हणून शेतकऱ्यांना. कुठल्या बँका देत नाही, हे देत नाही, हे अधिकारी देत नाही, हे असं करत नाही, ती करत नाही, पोरग शिकत नाही म्हणून शेतकरी रडायचे. कराडला होतो मी. कराडला कधी जा, अजून 10 वर्षांनी जा, तिथं माझं नाव सांगायचं कराडला, धैर्यशील काळे म्हणून, या कराडच्या कॅनरा बँकेच्या ब्रँचला कोण होतं का म्हणून. कुठे विचारायचं कराडमध्ये, तिथं सांगते तुला काय सांगते. सोलापूरला जाऊन विचार, जिथं जिथं मी काम केलं तिथं. का सांगतोय मी की ती परिस्थिती बघितली रे आम्ही. अजिबात म्हणजे की वरडून सांगायचं, मी तुम्हाला सांगितलं ना, दार ओढून गे रे. नाही ती पाणी पडते. मला इथं तासावर पैसे मिळणार आहेत त्या क्लासला. मी तुम्हाला नाही शिकवलं. तुमचे मित्र आहेत बाकीच्या क्लासला, कुठे गेले ती कार्यकर्ते त्यांचे, तुमचे मित्र आहेत ना तिथं, त्यांना म्हणायचं किती जीव तोडून शिकवते मास्तर, त्यांना विचारायचं तिथला. 1.5 लाख सॅलरी सोडून आलोय, महिन्याला 1.5 लाख रुपये सॅलरी. मॅनेजर होतो मी. तुम्ही सोडतान का मॅनेजरशिप? काय कारण नाही, मला बोर झाले म्हणून मी सोडून आलोय आता 10 वर्ष करून. माय बाहेर पोस्टिंग ही त्याच्यामुळं. माझी गाडी खाली आंध्र प्रदेश पासिंग आहे, एपी. असं सांगायचं कारण काय की ही सगळ्या फेज मधनं मी गेलो रे. ह्या सगळ्या तुम्ही जी म्हणताय ना, मी स्ट्रगलिंग केलंय, अभ्यास केलाय मी. तुम्ही तरी नीट राहताय, मी एकदम बेकार परिस्थितीमध्ये अभ्यास केलाय आम्ही राहुरीला. तुम्ही चांगले कपडे घालताय. आमचे कपडे डिग्री झाल्यावर, मी माझी डिग्री तर झाली आमची पुण्यात शिवाजीनगरला, ऍग्रिकल्चर कॉलेज. मुन्नाबाई MBBS पिक्चर बघितलाय का तुम्ही? दगडी बिल्डिंग दाखवली का, ती मोठी बिल्डिंग, ती माझं कॉलेज आहे. गुगलवर सर्च करा, कॉलेज ऑफ ऍग्रिकल्चर पुणे. 100 वर्षाच्या कॉलेजमध्ये मी शिकलोय. 100व्या 101व्या वर्षी माझं ऍडमिशन 2007ला, तेव्हा तुम्ही जन्मला होता.
सांगायचा उद्देश काय आहे की तुम्ही जेव्हा बसताय अभ्यासाला लेक्चरला कुठे काय असेल फुल कॉन्सन्ट्रेशन 1.5 तास 2 तास काय असेल फुल कॉन्सन्ट्रेशन करा. आयुष्यात एकदा सिलेक्शन झाल्यावर तुम्हाला कुणी विचारत नाही काय करतोय. आता मी 10 वर्ष जॉब केला, मला घरचे एका शब्दाने म्हणले नाही की तू का सोडतोय का करतोय. काही करा तुम्ही, काही विचारत नाहीत घरचे. की तुमच्याकडे काय नसेल ना हातामध्ये, तुम्ही स्वतःला प्रूव्ह नाही ना करू शकला तर लय अवघड आहे. आणि लोक तुम्हाला पैसे देणार म्हणजे फुल घासून घेणार, सुट्टी देत नाही कोण तुम्हाला. 500 रुपये द्यायचे म्हणजे तुमच्याकडनं कुतवूनच घेणार, तुम्हाला वसूलच करणार 500 रुपये. फ्रीमध्ये कोणी तुम्हाला देत नाही. प्लीज थोडं कॉन्सन्ट्रेशन अभ्यास करा. चेष्टा मस्करी करायच्या वेळेस चेष्टा मस्करी करू, पण जी तुम्ही आपण एखादा मी गोष्ट सांगतोय, आता मी पण चुकतो, मी तुम्हाला म्हणलं ना आता हे एक्झाम्पल चुकलो मी, बरोबर. असं काय नाही 100% परफेक्ट असेल, पण तुम्ही लक्ष दिलं तर तुम्हाला पण कळेल की चुकलाय सर, इथं 20 लिहायचंय 21 लिहिलंय तुम्ही, किंवा 25 लिहिले काय तर लिहिले, तुम्हालाच नाही कळणार. तुम्ही हाय असंच रट्टा मारणार, तेच पाठ होणार तुमच्या, तीच चूक रिपीट होणार. तुला जी सरांनी ती चुकीचं शिकवलं होतं समजा, काय त्यांच्या नॉलेजनुसार त्यांनी शिकवलं, आपण बी लक्ष नसते तसं त्यावेळेस तेवढं ग्रास्प केलं झालं आपल्याला. सगळ्या गोष्टींची जाणीव ठेवून आहे ना, फुल कॉन्सन्ट्रेशन. काय चुकीचं वाटतंय, मी चुकीचं लिहितोय का नाही हे तर कळलं पाहिजे तुम्हाला ऍटलिस्ट. बाकीचं जाऊ द्या, फळ्यावर लिहिताना 20च्या जागी 21 लिहितोय का, 7च्या जागी 5 लिहिले का, एवढं तरी कॉन्सन्ट्रेशन पाहिजे. बाकीचं सगळं जाऊ द्या तिकडे चुलीत. एकदाच चान्स आयुष्यात, चांगला अभ्यास करा. एकच परीक्षा आहे, हे तर नाही तुमचं सिलेक्शन झालं तर तुम्हाला लय कुतवणार आहेत लोक, एवढं समजून घ्या फक्त. त्यामुळे सिलेक्शन पहिल्या अटेम्प्ट मध्ये झालं पाहिजे. त्याच्यानंतर तुमची चॉईस आहे जॉईन करायचं का नाही करायचं. पुन्हा अजून मोठ्या पोस्टसाठी तुम्ही म्हणजे अभ्यास करू शकता. नाही तुम्हाला झालं, तुम्ही आता म्हणणार घरच्यांना झालंय सिलेक्शन, माझी कॅपेबिलिटी आहे सिलेक्शन होण्याची, मी आता मला चान्स द्या, मला कॉलेज करू द्या, मी डायरेक्ट लेफ्टनंट बनतो. ह्याच्यातनं काय बनणार आहे तुम्ही, सोल्जर बनणार आहे. सोल्जरची लाईफ किती खतरनाक असते विचारलं का तुम्ही तुमच्या गावातल्या पोरांना वगैरे, कोण झालेले असतील त्यांना, किती हार्ड आहे. देश सेवा विसेवा या गोळी गेली नाहीत ना सगळं निघून जाते बाहेर चुंकन. त्यामुळं काय करायचं, देश सेवा करायची, चांगल्या पोस्टला जाऊन कर ना भैया, लेफ्टनंट बनून कर, चांगल्या पोस्टला जा वरच्या. जॉईन होताना करणार, डिग्री झाली आता तुझी समजा 12वी झाली आहे, मेडिकलचा अभ्यास केला तुम्ही, AFMC लागलाय तर आर्म्ड फोर्सेस मेडिकल कॉलेजला, त्यातनं तुम्ही कॅप्टन होताय डायरेक्ट, मिलिटरीतला डॉक्टर, ते पण फ्रंटवरच असते तिथं. ज्या सैनिकांना गोळी लागली तिथं कर ना ऑपरेशन. देश सेवा नाही का ती, हा. कॅपॅसिटी सगळ्यांची लय खतरनाक आहे. आपला जन्म कसा झालाय बायोलॉजी तुम्ही समजला असेल, 12वीला अभ्यास केला असेल, त्याच्यात समजला असेल तुम्हाला किती मिलियन्स मधनं तुम्ही सिलेक्ट झालाय. एक रेस तुम्ही जिंकली ऑलरेडी. स्वतःला कमी नाही म्हणायचं, मी लय भारी म्हणायचं काय. ह्याच्यावर सगळा खेळ आहे तुमचा. विचारांवर बंगरी विचार ठेवलं बंगरी होणार, तुम्ही चांगले विचार ठेवलं चांगलं होणार. अजिबात म्हणायचं नाही मी बाद आहे, मी माझं काय खरं नाही, माझी लय लागली, हे असं काय म्हणायचं नाही. मला माग का पनवती लागली असलं काही बोलायचं नाही, कधीच म्हणायचं नाही. तुम्ही जेव्हा चांगलं, किती वाईट परिस्थिती असू द्या, चांगलं म्हणलं ना तुम्ही, चांगलं तुमच्या सोबत ऑटोमॅटिक होत जातं, तुमच्या ब्रेन सेल डेव्हलप होतात, तुम्हाला तसे चान्स मिळत जातात. तुम्ही इव्हन परीक्षेचं सुद्धा सांगतो तुम्हाला, तुम्ही मेडिटेशन कोण करते का नाही माहित नाही मला, पण तुम्ही जर करत असाल दररोज अर्धा तास नुसतं बसायचं शांत रूम मध्ये एखाद्या, जिथं आवाज वगैरे काय येत नाही, किंवा मंदिर आहे, तो ओंकारेश्वरचं मंदिर आहे, तिथे जाऊन बसलात तुम्ही अर्धा तास 15 मिनिटं 20 मिनिटं दररोज, फक्त श्वासावर नियंत्रण ठेवा, श्वासाकडे बघत राहायचं, लक्ष द्यायचं, असं आत येतोय जातोय, आणि त्यानंतर तुमचे विचार डेव्हलप होणार, टेलिपॅथी वगैरे ह्या त्या गोष्टी. तुम्ही जर म्हणला ना आता ह्या मित्रांना हे पाणी पित असेल, आता ह्यानं पाणी प्याय पाहिजे, 5 मिनिटात त्याला तिकडे किती लांब असू द्या तुमचा मित्र, 5 मिनिटाने वाटणार की पाणी प्यायला पाहिजे मी आता, काही घेणं नाही, त्याला तहान लागणार, तुम्ही फोन करून विचारायचं तू पाणी पिलाय का आता, तो पाणी पिणार. लय खतरनाक आहे तुम्ही, म्हणजे जी जुने सांगत होते ना
की विचार केले मी इथनं त्याला मॅनेज केला, त्या गोष्टी आहेत त्या. तर क्वांटम फिजिक्स मध्ये ह्या गोष्टी असतात सगळ्या. तुमचे जसे विचार आहेत ना तसं तुमचं ब्रेन सेल डेव्हलप होतात, ब्रेन मध्ये तशा प्रकारच्या सगळ्या गोष्टी घडत जातात आणि मग त्याच्यानुसार सगळ्या गोष्टी घडतात. तसंच होतं. तुम्ही विचार करा, पोलिसांनी धरू नये धरू नये धरू नये म्हणला ना चौकात, निसर्गात मेसेज काय गेला तुमचा ह्या नेचर मध्ये, पोलीस आणि धरणे. त्याला तुम्ही जे अफर्मेशन देता, अफर्मेशन म्हणतात त्याला, ज्या सूचना, त्या पॉझिटिव्ह निगेटिव्ह काही कळत नाही. तुम्ही जीप वरती आपण मनामध्ये घेत असतो, त्याला पॉझिटिव्ह निगेटिव्ह काही कळत नाही. त्याला फक्त त्यात तुम्ही काय बोलताय ती कळते. गरिबी गरिबी गरिबी, माझ्याकडे गरिबी यायला नाही पाहिजे असं म्हणायचं नाही. तुम्ही म्हणला मला काही येत नाही, म्हणजे माझी लय बाद कंडिशन आहे, बाद कंडिशन आहे, बाद म्हणलं की बादच येणार त्यात. माझी लय बाद कंडिशन नाही असं म्हणायचं नाही, माझी चांगली कंडिशन आहे म्हणायचं. ज्या गोष्टी तुम्हाला नाही पाहिजे त्या बोलायच्याच नाहीत. मी परीक्षेत फेल होणार नाही, याचा अर्थ काय झाला? याचा अर्थ मी पास होणार आहे. पण आपण काय म्हणायचं? मी पास होणार आहे म्हणायचं. उलट नाही म्हणायचं मी परीक्षेत फेल होणार नाही. त्या मेसेज मध्ये कळत नाही की पॉझिटिव्ह दिले का तुम्ही निगेटिव्ह. तुम्ही काय सांगताय? मी, परीक्षा आणि फेल, तीनच शब्द रिपीट होणार, तीच तुमच्या ना येणार तुम्हाला समोर, तुम्ही फेल होणार. की झालेल्या गोष्टी ट्राय करून बघायचं असेल तुम्ही ट्राय करून बघा. दररोज करायचा उद्योग, महिनाभर दररोज म्हणायचं माझं लय अवघड झाले, मला काय इथं ही मिळणार ती मिळणार, जेवण आलं की शिवाय द्यायच्या 4 जेवणाला, तुम्हाला ती जेवण सुद्धा मिळणार नाही पुन्हा महिन्याभराने. फॅक्ट आहे. आणि तुम्ही जे काय मिळते चांगलं एक नंबर भारी, किती बेकार कंडिशन असू द्या, चांगलंय 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 म्हणायचं, तुम्हाला अजून चांगलं मिळत जातं. एवढं तर तुम्ही जगात बघितलंय का? श्रीमंत माणसाकडे जास्त पैसा जातो, श्रीमंत श्रीमंत होत चाललेत, भिकारी भिकारी होत चाललेत. किंवा गरीब आणि श्रीमंतातली दरी वाढत चालली ही तर कळते तुम्हाला. अंबानी अदानी लयच मोठे झालेत आणि ते अनेकच मोठे होत चाललेत. तो इलॉन मस्क तर तो कुठल्या कुठे गेलाय डायरेक्ट. हे खालची गरिबी गरिबी वाढतच चालली, यांची माइंडसेटचा फरक आहे तुमच्या. हे लोक त्यातनं बाहेरच निघाय नको म्हणतात. आपले त्या चक्राला त्या ह्याला ब्रेकच करायचं नाही. माइंडसेट जेव्हा चेंज होईल, तुमचं मनस्थिती चेंज होईल, त्यावेळेस तुम्ही साधे कपडे घाला. असं नाही की ब्रँडेड कपडे घातले मग माझा माइंडसेट लय भारी झाला, असं काय नाही. चांगले कपडे घाला, हितनं विचार करा माझ्या अंगावर सगळं जे काय मिळाले ते चांगल्यासाठी मिळाले, माझं चांगलं आहे, सगळं व्यवस्थित आहे. आणि मला सगळे परीक्षेत माझ्यासारखेच प्रश्न येणार आहेत, मी वाचलेलेच प्रश्न येणार आहेत, मी केलेलेच प्रश्न येणार आहेत. तुम्ही ही दररोज रेग्युलरली म्हणत राहा 5-5 मिनिटं. तुम्हाला बघा प्रत्येकाला तुमच्या परीक्षेत तेच प्रश्न येणार आणि तुम्ही पण त्याच अँगलने जाणार. कसं? ह्यानं पण म्हणत असेल, ह्यानं पण म्हणत असेल, पण तुम्ही दोघं नाही बरोबर त्या दिवशी तोच टॉपिक वाचणार तुम्ही आदल्या दिवशी परीक्षेच्या. काय संबंध नसला तरी तुमचा, किंवा कोणतरी येऊन तुम्हाला सांगणार त्या दिवशी की अरे हा टॉपिक कर बघा, हा प्रश्न बघ बरं, हा बघ बरं, हा महत्वाचा आहे. तुम्हाला कुठेतरी तो प्रश्न दिसणार, 2, 3, 4, 5 प्रश्न दिसणार तुम्हाला, ज्यानं तुमचा रिझल्ट येऊ शकतो, तुम्हाला मिळणार ते. तुम्ही जर म्हणला ना काय खरं नाही, सगळं माझं बाद चाललंय, तुमच्याकडे बादच अट्रॅक्ट होणार, लक्षात ठेवा. ठीक आहे. आता हे पुढचं एक्झाम्पल सोडूया आपण. हे सोडवायचं राहिलं 5 आणि 6, गुणाकार 5 पाहिजे, बेरीज 5 पाहिजे, वजा 5, गुणाकार 6 पाहिजे. अशा संख्या कोणत्या येणार आहेत तुमच्या? -3 आणि -2x अधिक 6, हे काय आलं तुमचं इथं? x वर्ग. हाय असंच राहिलं बरोबर. -3 आणि -2 ची बेरीज किती येणार आहे? -5. नॉर्मल बेरीज करायची, वजाचं चिन्ह द्यायचं, काय जास्त डोकं लावायचं नाही. याचा दोघांचा गुणाकार किती येणार आहे? वजा वजाचा +6 येणार आहे. आता ह्यातलं कॉमन काय काढणार आहे आपण? x काढलं, ह्यातलं x केले, ह्यातलं x कॉमन निघाला, x - 3, वजाचं चिन्ह दिले, ह्यातलं कॉमन काय काढणार आहे आपण? 2 काढलं, 6 व्यतिरिक्त 6, 2 कॉमन काढलं, x - 3, x - 3, x - 3 एका कंसात घेतलं, दुसऱ्या कंसात x - 2 घेतलं, बरोबर 0. इथनं खाली तुम्हाला माहिती आहे x - 3 बरोबर 0, x - 2 बरोबर 0, x बरोबर 3, x बरोबर 2.
आले उत्तर? समजलं? आता नेक्स्ट एक्झाम्पल बघा. शुद्ध वर्ग समीकरण कोणतं आहे? किती नंबर आहे रे? 11. कसं काय काढलं? प्युअर क्वाड्रॅटिक इक्वेशन. याचा गुणाकार काय येणार आहे? 3 आणि 2 येते का आपल्याला काढायला? उत्तर बघा बरं. बेरीज 3 यायला पाहिजे, गुणाकार 2 यायला पाहिजे. बे एक बे 2 आणि 1 वजा 2 वजा 1 येणार त्याचे. प्लस हे 2 घेतले की शेवटी उत्तर येणार वजा 2 आणि वजा 1. 2 मुळे येणार त्याची. तर प्युअर क्वाड्रॅटिक इक्वेशन ह्यानं सांगितलं तसं एक्स म्हणजे ए एक्स स्क्वेअर आणि सी ची किंमत दिलेली असते. फक्त ए आणि सी चे म्हणजे एक्स स्क्वेअर आणि सी ची किंमत दिलेली असते. 0 नाही 1 असतो, 0 नाही 1. 0 घेतला की 0 गुणिले एक्स स्क्वेअर किती आला तुझा? तिथं 0 घेतला तू, 0 एक्स स्क्वेअर. हा 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 बीएक्स च्या ऐवजी 0च असतो, तो धरायचाच नाही. म्हणजे पहिलं आणि शेवटचं सी एवढं आलं की तुला डायरेक्ट उत्तर निघणार. एका स्टेप मध्ये उत्तर निघतं डायरेक्ट ह्याचं. त्याला म्हणायचं प्युअर. आता ह्याच्या आधी आपण बघितले असंच सेम एवढ्याच फॉर्मॅट मध्ये पाहिजे ती. हा ए एक्स स्क्वेअर बी एक्स 0 पाहिजे, बी एक्स नसला चालतोय आणि सी ची किंमत पाहिजे, संपला विषय. कशी असू दे तुला. मायनस मध्ये असली की पलीकडे जाऊन प्लस मध्ये होणार आहे. मायनस मध्ये येईल का तसा वर्ग? मायनस वर्ग नसतो ना कधी. आपण काल काढून बघितलं. इथं जर इथं प्लस असेल, हे 25 प्लस 25 असेल, इकडे जाऊन काय होणार आहे? वजा 5 वजा 5. हे दोघांचा गुणाकार असे येणार आहे का? हे वजा 5 चा वर्ग पुन्हा काय येतो? पॉझिटिव्ह येतो. मग ते येणार आहे का उत्तर आपलं? कुठल्याही संख्येचा गुणाकार म्हणजे वर्ग ज्यावेळेस करणार आहे आपण समजा तिथं, कारण इकडे काय येणार आहे? तुझा वर्ग येणार आहे. ह्या संख्येचा वर्ग म्हणजे पुढे वर्गच असला पाहिजे. वर्ग संख्या कधी मायनस असते का? नाही. म्हणून ते काय करायचं आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये प्युअर म्हणायचं त्याला. हे का लक्षात आलं का तुम्हाला? हा वर्ग संख्या आहे, ही जी संख्या आहे ती वर्ग आहे, पलीकडे जाऊन वर्ग होणार आहे. हा तुझा बेसिक फॉर्मॅट झाला, स्टँडर्ड फॉर्मॅट तुझा. आता प्युअरला आता असंच सांगतात की बाबा त्याचा बी एक्स वाला पार्ट 0 असला पाहिजे, सी पाहिजे त्यात, आणि ए चा जो पार्ट आहे तो असला पाहिजे. हा आपल्याला कामाचं तेवढंच आहे. आता हे सांगा, एक्स वर्ग वजा 10x अधिक 21. 7 आणि 3 आपण मगाशीच काढले. 7 त्रिक 21 आणि हा आता चिन्ह कोणची येणार सांगा फक्त त्याला. हा आलं लक्षात? अवयव कुठे असतात? ह्या पहिल्या स्टेजला निघतात. इथं काढलेले आपण अवयव असतात, बरोबर. 7 आणि 3, 7 त्रिक 21. ह्या दोघांची बेरीज किती झाली? 7 आणि 3 ची बेरीज 10, वजाचं चिन्ह द्यायचं, वजा 10 गुणाकार प्लस 21. म्हणजे ह्या स्टेपला तुमचं उत्तर निघलं वजा 7 वजा 3 हे. आणि जर मूळ विचारलं असतं, मूळ काय आले असते जी? दोन किमती 7 आणि 3. ठीक आहे.
हे बघा इथं ऑप्शन पण दिलाय. हा, आता हे आठवतंय का तुम्हाला डिस्क्रिमिनंट कशाला म्हटलेलं आपण? विवेचक. किती येतोय बघा बरं. 5चा वर्ग 25 वजा 4, 4 गुणिले 1 गुणिले 1, 24 गुणिले 1, 1 आला. मग 25 वजा 1 किती झाला? 25 24, 1 आला तुमचा. लक्षात आलं? नाही आलं लक्षात? कसं आलं लक्षात तुझ्या? त्याची किंमत काय आहे? ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0. हा आपला स्टँडर्ड फॉर्मॅट आहे. ह्या x ला हाय असाच ठेवायचा. b च्या जागी किती आहे? a च्या जागी काय आहे? तर काय नाही. मग a च्या जागी 1, b च्या जागी कोण आलाय? 5, c च्या जागी कोण आहे? 6. म्हणून आपल्याला ह्या विवेचक म्हणजे ह्याला काय म्हणतो आपण? डेल्टा. डेल्टाची किंमत काय असती? बी वर्ग वजा 4ac. बी वर्ग काय दिसतोय तुम्हाला? 5चा वर्ग वजा 4 गुणिले 1 आहे 1 गुणिले 6, 25 वजा 6 चौक 24, 1 24. किती आला उत्तर? 1. आलं लक्षात आता? ह्या बी वर्ग वजा 4ac ला डिस्क्रिमिनंट म्हणायचं, विवेचक म्हणायचं, डेल्टा म्हणायचं. त्यानंतर बघा आता, जर वर्ग समीकरणाचं एक मूळ 0 असेल तर त्याची किंमत काय असणार आहे? मूळ 0 आहे, शेवटी आपण काढलेलं 0. एक मूळ 0 म्हणजे दुसऱ्या मुळाचा त्याचा गुणाकार केला की 0च येणार आहे. पुन्हा ती c ची किंमत 0च येणार आहे. तशी पण मूळ कुठे काढतो आपण? शेवटी. हे आपण पहिल्यांदा ह्या स्टेपला केलं, खाली खाली काढत गेलो, मग नंतर आपण इकडे आलं 1 0 आलं इथं, आणि इथं दुसरं काय तर असेल. आलं लक्षात? आता हे 0 असेल, ह्या 0ला ह्याला गुणला तर आपल्याला काय मिळणार आहे? वरती मिळणार आहे. हे प्लस असू मायनस असू अजून कुठलं चिन्ह असू काय घेणं देणं नाही आपल्याला. 0नं कुठल्याही संख्येला गुणलं तर 0च येणार आहे. हे वरती वरती आलं तरी पुन्हा 0च येणार आहे. x वजा 5 आणि x अधिक 3 या समीकरणाची उकल काय? शेवट कसा काढणार तुम्ही? 5 आणि -3 दोन उत्तर असणार आहेत. बरोबर? हे कुठल्या स्टेजला आलोय आपण आता? ह्या स्टेजला आलोय. x वजा 5 दुसऱ्या कंसात x अधिक 3 बरोबर 0. 2 घेतले, x वजा 5 बरोबर 0, x अधिक 3 बरोबर 0. इकडे गेल्यावर काय होणार आहे? आणि हे आलं उत्तर तुमचं. याची दोन मूळ कशी झाली? एक प्लस आणि एक मायनस आलं. झाले 3-4 गणित राहिले. एक्स वर्ग अधिक एक्स वजा 20 बरोबर 0. कुठल्या दोन संख्यांची बेरीज 1 येते आणि गुणाकार 20 येतोय? 5 चौक 20. प्लस मायनस घ्यायचं का? आता इथं चिन्ह आहे, इथं लक्षात घ्या. हे काय आलंय तुम्हाला? इथं मायनसचं चिन्ह आहे, म्हणजे तुम्हाला ऑप्शन मध्ये काय असणार? 2 ठीक आहे, बघूया आपण 2 मिनिटं. दोन संख्या आपल्याला घ्यायच्यात, -1 असणार प्लस 1 असणार आन्सर मध्ये आपल्या. एवढे तर एक फिक्स झालं आपल्याला. आता मला सांगा की गुणाकार 20 असं येणाऱ्या अशा संख्या कोणत्या आहेत ज्याचा गुणाकार 20 आहे?
2 गुणिले 10 येते का? 4 गुणिले 5 अजून येतो कशाचा? 20 गुणिले 1 10 आणि 2 ची बेरीज 12 10 आणि 2 ची वजा बाकी 8 वजा 10 वजा 2 वजा 12 याचा विषय कट झाला आपला. ह्याला काय घेणं नाही. आपल्याला किती आलं पाहिजे? 1 आलं पाहिजे. 4 आणि 5 याची बेरीज किती येते? 9 4 आणि 5 ची वजा बाकी 1 दोन्ही जर वजा चिन्ह असतील तर त्यांची बेरीज काय येणार? वजा 9 येणार आहे. मग आपलं हे गेलं हे गेलं हेच राहते. ह्याच्या चिन्हाचे आपण खेळत बसू आता. गुणाकार काय यायला पाहिजे? वजा गुणाकार यायला पाहिजे तुमचा. गुणाकार वजा येण्यासाठी काय पाहिजे? 1 प्लस 1 मायनस पाहिजे. बरोबर. मग आता तुम्ही जर 5 ला मायनस दिलं आणि 4 ला प्लस दिलं ह्यांची बेरीज केली काय येणार आहे? ह्याची वजा बाकी किती येणार आहे? -1 म्हणजे हे काय झालं इथं +1 आहे. हे चिन्ह लागू होतात का इथं? नाही. मग आपण काय करू? चिन्ह बदलू. 5 आणि याला 4 किती झालं? या दोघांची वजा बाकी केली किंवा काय केलं तर किती येणार आहे? हाय असंच बेरीज केली तर किती येणार आहे? 1 येणार आहे. म्हणजे मोठ्यातनं बारकी घालवायची आणि मोठ्याचं साईन द्यायचं असा असतो तो नियम. तुम्ही काय केलं? 1 आलं तुम्हाला 1 अधिक मधलं मिळालं. 1 वजा आणि 1 अधिक त्याचा गुणाकार काय येणार आहे? 1 अधिक 1 वजा चिन्ह असलेला गुणाकार काय येतो? वजा. म्हणजे हे बरोबर झालं आपलं. मग हे 2 त्याच्या +5 - 4 ह्याचे उत्तर काय येणार आहे आपलं इथं? +5 - 4 x वजा 20 बरोबर 0. इथं काय आहे? x वर्ग. आता मला सांगा ह्याला प्लस आहे इथं ह्याला -4 आहे. हे सुरुवातीला आहे. शेवटी जाऊन काय होतात त्याचे चिन्ह? उलटी होणार. जी प्लस आहे ती मायनस होणार, जी मायनस आहे ती प्लस होणार. मग हे 5 च प्लस आहे शेवटी जाऊन हे काय होणार? -5 हे -4 आहे शेवटी जाऊन +4 होणार. आपल्याला काय सांगितले? मोठी संख्या मूळ म्हणून कोणती आहे? तर 4 आहे. वजा 5 मोठं का 4 मोठं आहे? 4 4 मोठे का 5 मोठे? ह्यातलं वजा 5 मोठे का 4 मोठे? असं का बोलताय? मला कळत नाही ना मग असं तुम्ही बोलल्यावर. असं बोलू नका बिंदास बोला रे. काय लाजताय का तुम्ही? 4 मोठे का 5 वजा 5 मोठे? 4 मोठे. चार एक्स वर्ग वजा 9 बरोबर 0. तर x ची किंमत किती? कसं काढायचं सांगा? हे पुढची तिघं दोघं सांगा बरं तुम्ही. हा हिरो चॅटिंग नंतर कर. एक तासभर आता भजन दिलं कशाला दिले? कसं काढायचं? तिघ जण सांगा. तू आता सांग. काय काय करायचं स्टेप सांग. जाऊ दे पूर्ण फायनल उत्तर नाही. काय काय करू सांग. तू सांगशील तसं लिहीन मी. तुला समजलं? सांग बरं. काय समजलं ते सांग. तुला कसं लिहायचं सांग, मी लिहितो. काय काय करू दे सांग फक्त. पुढे कुठली स्टेप लिहू दे. अरे हिऱ्यानो ही नुसतं असं लिहून घेतल्या बाबा. ह्याला पहिलं पलीकडे टाकायचा. 4x वर्ग बरोबर हे पलीकडे गेल्यावर काय होणार आहे? आता काय करायचं? ह्यात चिन्ह काय इथं? गुणाकार. 4 गुणिले x वर्ग बरोबर 9 असा असतोय. हे तिकडे गेल्यावर काय होणार? मग x वर्ग बरोबर काय राहणार आहे? 9 जाते का भाग कशाने कशाला? मग आता x वर्ग आहे ना रे हा.
मग आता एक्स ची किंमत घ्यायची, एक्स बरोबर आणि किती येतोय तुमचा वर्गमुळात 9/4. 9 कशाचा वर्ग आहे आणि 4 कशाचा वर्ग आहे? इथे चिन्ह प्लस आहे का ऑप्शन मध्ये? समजलं? सोडा हे जाऊन द्या. हा हे सोडवा. सोडवा आणि जावा घरी पाठकीने. हा काय प्रश्न बघा, ते चित्र बघून आहे. काय येतात मुळ? आधी मला सांगा, मधले मायनस चिन्ह आहे तर मूळ काय असणार आहे त्याची? त्या चिन्ह कोणते असणार आहे? दोन्ही प्लस असणार आहे. दोन्ही प्लस असणार आहे. आता ऑप्शन मधनं मायनस आणि 0 डिलीट करणार का तुम्ही? आता 2 ऑप्शन राहिले तुमच्याकडे. आता ह्यातलं एक उत्तर असणार आहे, तुम्ही म्हणताय 1 आहे. ज्याचा गुणाकार 2 पाहिजे, बेरीज गुणाकार 1 पाहिजे, बेरीज -2 पाहिजे. -1 आणि -1 गुणाकार किती पाहिजे? +1 पाहिजे. बेरीज किती पाहिजे? -2 पाहिजे. -1 गुणिले -1 किती झाले? अरे गुणिले रे, -1 गुणिले -1 एकच झाला ना प्लस मध्ये. म्हणजे तुमचे 2 अवयव निघले, -1x -1x अधिक 1 बरोबर 0. हे पहिलं काय आहे? x². ह्यातलं एक कॉमन घेतलं, ह्यातलं एक कॉमन घेतलं, ह्यात कॉमन काय आलाय? x आलाय. x कॉमन घेतला, x - 1. ह्यातनं काय कॉमन निघतोय? 1 x - 1 बरोबर 0. x - 1 आणि हे चिन्ह वजाच आहे 2. x - 1 तुमचा एक अवयव निघला x - 1, दुसरा अवयव निघला 0. x बरोबर 1, x बरोबर 1 म्हणजे त्याचा एकच अवयव निघतोय प्लस मध्ये 1. ठीक आहे, तर एकच अवयव निघला 1. आता हे एक्झाम्पल सांगा काय लास्ट. चला जय महाराष्ट्र करू आपण. x वर्ग वजा 121 बरोबर 0. त्याचे रूट्स काय राहणार आहेत? मुळ. कसं सोडवाय सांग. चल पहिले बाकी सांगू नका, थांबा सांगू दे. समजलं म्हणलं तिघ जण पुढची. हा काय समजलं ती सांगा, साध्या भाषेत सांगा मला. लय असं एकदम सायंटिफिक भाषेत नाही सांगायचं. तुम्हाला काय समजलंय? काय करू दे, मला स्टेप सांगा. आता तुम्हाला काय समजलंय ती स्टेप सांगा मला. थांब ह्याला सांगू दे दोघांना आता. हा नाही ना, लिहू काय? कसं कसं लिहू आता मला सांग. पुढच्या स्टेपला काय करू दे? वर्ग बिर्ग ते आकडे बिकडे सोडून द्या. कसं लिहू, कुठलं काय लिहू आता मला सांगा. समजलं म्हणलं की मगाशी. अबे x वर्ग बरोबर वजा 121 पलीकडे घ्यायचं का नाही? इथंच ठेवायचं अलीकडे. मग समीकरण हे आहे, एवढं तर कळलं तुम्हाला. आता काय करू द्या?
काय करू? अबे माकडांनो, इकडे टाकायचं नाही का? काय होणार इकडे टाकल्यावर? अरे चिन्ह बदलायचे का? चिन्ह बदलायचे, समजलं? एक्स वर्ग बरोबर 121 तुमचा अधिक मधला होणार. हा वर्ग आहे, मग हा पण वर्ग असणार आहे. त्या आकडे जाऊ दे, तुमचे वर्ग नसले पाठ तरी चालते. बेसिक सांगा मला फक्त. ह्याला वर्गमुळात एक्स वर्ग बरोबर वर्गमुळात 121. 121 कशाचा वर्ग आहे? तर 11चा वर्ग आहे. म्हणून काय झालं? एक्स गुणिले एक्स इथं आहे, हा 11 गुणिले 11 तुम्हाला समजण्यासाठी एक्स गेला, ह्यातला 11 गेला. एक्स बरोबर काय आलं तुमचा? 11 प्लस 11 मायनस 2 आकडे आले. इथं काय ऑप्शन मध्ये आपल्याला मूळ काय सांगितले? 2. आता अजून कुठल्या पद्धतीने काढू शकता तुम्ही? इथं मायनस आहे बरोबर, म्हणजे ह्या समीकरणामध्ये बेसिक समीकरण तुमचं काय असतं? ए एक्स वर्ग बी एक्स आणि सी बरोबर 0. इथं मायनस असेल आणि इथं प्लस असेल तर आपण उत्तर कशी असतात आपली दोन्ही? इथं मायनस इथं प्लस असेल तर दोन्ही उत्तर प्लस प्लस मध्ये असणार आहे बरोबर. इथं प्लस असेल तर दोन्ही उत्तर मायनस मायनस मध्ये येणार आहेत. आता मला सांगा, इथं इथं प्लस आहे, इथं मायनस आहे, हा आकडाच दिलेला नाही तुम्हाला. ठीक आहे, ह्या समीकरणामध्ये हा आकडाच दिलेला नाही, फक्त हा दिलाय. कळलं का? मग हा जर मायनस दिलाय तर उत्तर कशी असणार आहे तुमची? मायनस मायनस असणार का प्लस मायनस असणार का प्लस प्लस असणार? एक प्लस एक मायनस असणार. ऑप्शन मध्ये बघायचं, एक प्लस आणि एक मायनस असलेलं उत्तर कुठं दिसतंय? कुठे दिसतंय? जेव्हा दोन्ही प्लस प्लस असतील तेव्हा तुमचं उत्तर मायनस मायनस येणार, हे ऑप्शन कट झालं. जेव्हा दोन्ही इथं मायनस असेल आणि तिथं प्लस असेल त्यावेळेस उत्तर तुमचं काय येणार आहे? मायनस मायनस येणार आहे, सॉरी प्लस प्लस येणार आहे. मध्ये मायनस असेल तर तुमचं मायनस मायनस येणार आहे उत्तर, प्लस प्लस वजा करून टाकायचे, हेच उत्तर येणार आहे. हे दोन्ही प्लस वाले उत्तर आहे. 0 आला की तुमचं उत्तर तिथं लास्टला 0च असतं मग. ठीक आहे, चला जाऊया आता घरी.